माध्यमातून जाणण्याचा मौका भेटणार मित्रांनो, की अशी कोणती कॉन्सेप्ट आहे ज्या ठिकाणी तुम्हाला माहिती की मागचं 1 वर्ष आज महाराष्ट्रातल्या किंवा पूर्ण भारतातल्या भरपूर साऱ्या लोकांसाठी खूप कठीणाईचं होतं. ज्या ठिकाणी मागच्या 1 वर्षामध्ये भरपूर साऱ्या लोकांना जॉबमध्ये प्रॉब्लेम्स आले. मागच्या 1 वर्षामध्ये भरपूर साऱ्या लोकांचे बिझनेसेस कुठे ना कुठे स्टॉप होते. पण अशी एक इंडस्ट्री आहे मित्रांनो, असा एक बिझनेस आहे जो की मागच्या 1 वर्षामध्ये खूप एक्सपोनेन्शियली ग्रो झालेला आहे. म्हणजे मागच्या 1 वर्षामध्ये ह्याच एका इंडस्ट्रीवरती काम करून किंवा ह्याच एका बिझनेस कॉन्सेप्टवरती काम करून असे भरपूर सारे व्यक्ती आहेत ज्यांनी स्वतःच्या फॅमिलीला एक फायनान्शियली स्टेबल केलं किंवा त्यांना एक मार्ग भेटला जेणेकरून की ते पण त्यांच्या घरी बसून ह्या कन्सेप्टवरती वर्किंग करून एक इन्कम स्टार्ट करू शकत होते. तर ही कन्सेप्ट तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन टर्निंग पॉईंट देऊ शकते. ही कन्सेप्ट तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन उत्पन्नाचा मार्ग तुम्हाला देऊ शकते. तर ही कन्सेप्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ह्या मीटिंगला सुरुवात करण्याच्या आधी एक 2 ते 3 रिक्वेस्ट मी तुम्हाला करू इच्छितो. ह्या मीटिंगमध्ये मी बघतोय की भरपूर सारे लोक असे आहेत जे आणखीन पण सेटल डाऊन नाही झालेले. मित्रांनो, एका ठिकाणी तुम्हाला जाऊन कुठे ना कुठे बसायचंय, कारण की ह्या मीटिंगला फक्त बघणे इम्पॉर्टंट नाहीये, ह्या मीटिंगला प्रॉपरली समजून घेणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की आजपासून जस्ट 1 वर्षापूर्वी मी ह्या कन्सेप्टला बघितलं होतं आणि मागच्या 1 वर्षामध्ये माझी तर लाईफ चेंज झालीच झाली मित्रांनो. पण आज पूर्ण भारतामध्ये असे जवळपास 2 करोडपेक्षा जास्त लोक आहेत जे कामकाजामध्ये आज स्वतःच्या घरी बसून पैसे कमवत आहेत. तर आज ही तुम्हाला जर असं वाटतंय की ह्या कन्सेप्टमुळे तुमच्या पण आयुष्यामध्ये काही ना काही फरक पडला पाहिजे, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक नवीन मार्ग भेटला पाहिजे, तर तुम्हाला ह्या कन्सेप्टच्या माध्यमातून जर सगळ्या गोष्टी चेंज करायच्या असतील तर तुम्हाला प्रॉपरली या मीटिंगला समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. पण जर जेवढे पण झोपून ह्या मीटिंग वेगळं काम करत करत मीटिंगला बघतात, मित्रांनो येणारे 40 मिनिटं बाकी सगळे काम थोडेसे साईडला ठेवा आणि येणाऱ्या 40 मिनिटासाठी या मीटिंगला प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन बघा. कारण ही काही नॉर्मल मीटिंग नाहीये किंवा हे काही नॉर्मल कुठलं आपल्या कॉलेजचं लेक्चर नाहीये. ही एक अशी कॉन्सेप्ट तुमच्या आयुष्यात डिस्कस केली जाणार आहे मित्रांनो, ज्यातून की आजच्या स्टेजला आपण सगळे लोक कुठे ना कुठे काम करतात पैसे कमवण्यासाठी. आणि आज तुम्हाला पण माहिती आहे की आज पैशाची गरज आपल्या आयुष्यामध्ये किती जास्त असते. ठीक आहे, आज त्याच पैशावरती बोलला जाणार आहे. आज तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा एक नवीन उत्पन्नाचा मार्ग तुम्हाला कसा सुरुवात करता येईल ह्याच्यावरती बोललं जाणार आहे, जेणेकरून की तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काही एक नवीन टर्निंग पॉईंट येऊ शकतो. जेणेकरून ह्या मीटिंगला तुम्हाला प्रॉपरली समजणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही या मीटिंगला प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन मध्ये बघण्यासाठी एका अशा ठिकाणी जाऊन बसाल ज्या ठिकाणी तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. आणि माझी दुसरी रिक्वेस्ट ही असेल की जो तुमचा मोबाईल आहे, ठीक आहे, मोबाईलला थोडासा एक आज मतलब आडव्या पोझिशन मध्ये तुम्ही धराल, जेणेकरून की तुमच्या अशा प्रकारे मोबाईलला तुमच्या स्क्रीन समोर ठेवाल तर तुम्हाला प्रॉपरली या मीटिंगला बघता येईल. जेवढे पण काही पर्सन मी इथं बघतोय एक मोबाईल फ्रंट साईडला ठेवून या मीटिंगला बघतात. ठीक आहे. तर सगळ्या जणांना एक रिक्वेस्ट असेल की मोबाईलला तुम्ही थोडंसं एक आडव्या पोझिशन मध्ये ठेवून बघाल तर एक पुन्हा प्रॉपर क्लिअरिटी सहित प्रॉपर प्रेझेंटेशनला ह्या व्ह्यूला बघता येईल, जेणेकरून की खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला माहितीचा आनंद घेता येईल. तर जास्त वेळ न घेता या कॉन्सेप्टला मी इथं सुरुवात करणार, या कॉन्सेप्ट मध्ये एक अशा करणार आहे ज्यांना ऐकण्यासाठी आहात मित्रांनो. आणि या कॉन्सेप्टला सुरू करण्याच्या आधी एक शेवटची रिक्वेस्ट मी तुम्हाला इथे करू इच्छितो मित्रांनो. त्या मीटिंगला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं. ह्या मीटिंगला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं, येणारे 40 मिनिटं प्रॉपरली मीटिंगला अटेंड करायचंय. कारण की म्हणतात ना, कुठलाही पिक्चर जो असतो, कुठलाही मूवी जो असतो, त्याचा क्लायमॅक्स कधी असतो? तो मूवीच्या शेवटच्या 10 मिनिटांमध्ये. तर इथे जी मूवी चालणार आहे, त्या मूवीचा जो क्लायमॅक्स आहे ना, तो शेवटच्या 10 मिनिटांमध्ये. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये खूप सारे गुड न्यूज तुम्हाला भेटतील. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये खूप साऱ्या अशा लोकांना तुम्हाला ऐकण्याचा मौका भेटेल, ज्यांनी ह्या कन्सेप्टवरती आपल्याच महाराष्ट्रामध्ये राहून काम करायला सुरुवात केली आजपासून 3 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी, 6 महिन्यापूर्वी. आणि आज त्यांचं आयुष्य कशानुसार बदललं हे शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला ऐकण्याचा मौका भेटणार आहे. त्या मीटिंगला शेवटपर्यंत जरूर ऐका. आणि जास्त वेळ न घेता आज इथं आपण डायरेक्टली इन्व्हाइट करतोय एका अशा पर्सनॅलिटीला, एका अशा पर्सनला मित्रांनो, जे की प्रॉपर आज पुण्यातून बिलॉंग करतात. आज त्यांनी ह्याच बिझनेस कॉन्सेप्ट वरती जस्ट एक 16 महिन्यापूर्वी काम स्टार्ट केलं. म्हणजे जस्ट लॉकडाऊनच्या आधी त्यांनी ह्या कन्सेप्ट वरती काम करायला सुरुवात केली मित्रांनो. आणि मागचं 1 वर्ष मला नाही माहिती मार्केटमधल्या लोकांसाठी कशानुसार गुजरलं. मागच्या 1 वर्षामध्ये आजच्या स्थितीला ह्याच कन्सेप्टच्या माध्यमातून सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये इतका मोठ्या लेवलवरती चेंज केला की आज लॉकडाऊनच्या आधी आज सरांची इन्कम एका बिझनेस कॉन्सेप्टच्या माध्यमातून 4,000 रुपये पर मंथची होती. आणि लॉकडाऊन मध्ये फक्त मोबाईल फोन आणि इंटरनेटचा युज करून त्यांनी या बिझनेसला वाढवलं. आणि आजच्या स्टेजला आपल्याला विश्वास येऊ किंवा न येऊ मित्रांनो, पण 4 लाख रुपयाची पर मंथ इन्कम ते ह्याच बिझनेस कॉन्सेप्टच्या माध्यमातून आपल्या घरी बसून कमवत आहे. जर तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल की असा कोणता व्यवसाय आहे ज्यात की पहिल्या महिन्याची इन्कम 4,000 रुपयाची होती, तशा जस्ट करंट महिन्याची इन्कम 4 लाख रुपये महिन्याची आहे, तर मागच्या 1 वर्षामध्ये या कॉन्सेप्टच्या माध्यमातून त्यांचं आयुष्य पूर्ण बदललंय. आणि आपण खूप जास्त लकी आहेत, कारण ते एक जोस्टॉक स्पीकर पण आहेत. काय तर जोस्टॉक स्पीकर आहेत. तुम्ही युट्यूब वरती जोस्टॉक नावाचं चॅनल बघितलं असेल. जोस्टॉक वरती आज फक्त 600 लोक आहेत. 140 करोड जनतेपैकी फक्त 600 लोक आहेत ज्यांना जोस्टॉक वरती बोलण्याचा मौका भेटलाय. आणि त्यातले एक पर्सनॅलिटी ज्यांना ऐकण्यासाठी लोक 25-25 हजार रुपये देऊन त्यांचे प्रोग्राम अटेंड करतात. आज त्यांना फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला ऐकण्याचा मौका भेटतोय. त्यामुळे प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन नाही का,
बघा मित्रांनो, लहानपणापासून आजपर्यंत पैसे कमवणाऱ्या माणसाने आजपर्यंत आपल्याला कधी सांगितलं नाही की पैसे कसे कमवायचे असतात. पण आज तुम्ही आणि मी खूप जास्त लकी आहेत, कारण की ते जोपासून आज स्वतः त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगले नुसार एक अर्निंग करतायत. स्वतः आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी स्वतःचे सगळे स्वप्न पूर्ण केले आहेत. आज अशा पर्सन कडून तुम्हाला एक मार्ग भेटतोय, ज्याच्यावरती काम करून आज आपण सगळे पण आपल्या घरी बसून पैसे कमवू शकतो. तो मेक शुअर तुम्हाला ह्या मीटिंगमध्ये प्रॉपरली ह्या मीटिंगला बसायचंय. जास्त टाइम न घेता मी डायरेक्टली आता त्यांना इन्व्हाइट करतोय. तर तुमची कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची एक्साइटमेंट दाखवू शकता की किती सारे लोक इथे एक्साइटेड आहेत ह्या मीटिंगला बघण्यासाठी आणि त्या पर्सनॅलिटीला ऐकण्यासाठी, ज्यांनी आज स्वतःच आयुष्य चेंज केलं, पण मागच्या एका वर्षामध्ये 50,000 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी ही संधी दिली, जेणेकरून 50,000 लोकांनी त्यांचं आयुष्य बदललंय. तर तुम्ही पण रेडी असाल, तुम्ही पण एक्साइटेड असाल, तर कमेंट बॉक्समध्ये तुमची एक्साइटमेंट दाखवू शकाल आणि मी डायरेक्टली इथे वेलकम करतो मिस्टर किरण गडाख सरांना. सो वेलकम सर. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. सो हाय एव्हरीवन, किरण गडाख दिस साइड. और मी पुण्यावरनं तुमच्या सगळ्यांसोबत आहे आणि पुढचे 45 मिनिटं या बिझनेस प्रेझेंटेशनला घेऊन मी तुमच्या सोबत आलेलो आहे. पुढच्या 45 मिनिटांमध्ये जर तुम्ही मेंटली ॲज वेल ॲज फिजिकली इथे प्रेझेंट राहिला, तर मला आजही आठवतो तो दिवस जो 15 महिन्यांपूर्वी माझ्या जीवनामध्ये आला होता. 21 जानेवारी 2020 मला कोणत्या तरी अशाच एका मित्राने अशा एका वेबिनारला बोलवलं होतं आणि त्या वेबिनारला बसल्यानंतर मी बघितलं होतं, ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस 1000 लोक होते आणि ज्यावेळेस प्रेझेंटेशन एंड होत होतं त्यावेळेस 700 लोक बाकी होते. त्या 700 लोकांपैकी एक सीटवरती मी बसून होतो पुढचे 45 मिनिटं. आणि त्या 45 मिनिटं ऐकल्यानंतर लाईफ मध्ये काय बदलाव झाला, जीवनामध्ये काय चेंज झाला, तो चेंज शुभमजींनी तुम्हाला ऑलरेडी सांगितलाय. पहिल्या महिन्यांमध्ये ज्या दिवशी मी या बिझनेसला सुरुवात केली होती फक्त 4,000 रुपयांची इन्कम होती. लास्ट महिन्यामध्ये 4.25 लाख रुपयांचा पे आहे. मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगायची मित्रांनो, मी पुढचे 40 ते 45 मिनिटं, याच्या आधी तुम्ही 40 ते 45 मिनिटं भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी वेस्ट केले असतील. तुमच्या जीवनासाठी, तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या आईवडिलांसाठी पुढचे 45 मिनिटं फक्त बघायचंय तुम्हाला, फक्त ऐकायचंय आणि त्या कॉन्सन्ट्रेटेडली जर तुम्ही नोट्स बनवू शकत असाल तर बनवायचं आहे. पुढच्या 45 मिनिटांमध्ये मला एक गोष्टीची गॅरंटी तुम्हाला नक्की देऊ शकतो, जे स्वप्न तुम्ही स्वप्नांमध्ये पण नसेल बघितलं ते स्वप्न अस्तित्वात आणण्याची ताकद या प्रेझेंटेशन मध्ये आहे. यस, तुम्ही राईट ऐकताय. ज्या स्वप्नांना तुम्ही स्वप्नांमध्ये पण बघितलं असेल त्या स्वप्नांना अस्तित्वात आणण्याची ताकद ह्या प्रेझेंटेशन मध्ये आहे. मी वेलकम करतो, मी स्वागत करतो तुम्हा सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांचा, ज्या लोकांना आज एका बिझनेसच्या संधीची गरज आहे. आणि मी किरण गडाख पुण्यातनं तुम्हा सगळ्यांसाठी ही बिझनेसची संधी घेऊन आलोय. थोडीशी माझी ओळख करून देतो. लहानपणापासून जन्म हा एक मराठी फॅमिलीमध्ये संगमनेर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी एक छोट्याशा गावामध्ये, ज्या गावाची लोकसंख्या 2000 सुद्धा नसेल अशा गावामध्ये जन्म झाला. आणि लहानपणापासून जर तुमचा जन्म मिडल क्लास फॅमिलीत होतो तर लहानपणापासून तुम्हाला एकच गोष्ट सांगितली जाते, बाळा अभ्यास कर, बाळा अभ्यास कर. तो बघ मामांचा पोरगा, त्याने अभ्यास केला, 25,000ची सॅलरी आहे. तो बघ काकांचा मुलगा, त्याने अभ्यास केला, त्याची 50,000 रुपयांची सॅलरी आहे. अशी खूप सगळे एक्झाम्पल तुम्हाला आणि मला दिले जातात आणि त्या एक्झाम्पलच्या द्वारे आपलं जीवन घडतं. सेम तसंच माझ्या लाईफमध्येही झालं. लहान जन्म एका मिडल क्लास मराठी फॅमिलीमध्ये झाला. लहानपणापासून पैशासाठी प्रत्येक गोष्ट, ताणतणाव हा लहानपणापासून बघितला होता. बट ज्या दिवशीपासून गोष्टी समजायला लागल्या, मी 19व्या वर्षी पहिला बिझनेस माझ्या लाईफमध्ये सुरू केला आणि त्याच्यानंतर लाईफमध्ये खूप सगळ्या गोष्टी चेंज झाल्या. राईट नाऊ आय एम 26 वर्षांचं वय आहे. जे स्वप्न लोक 55व्या वर्षी बघतात ते सगळं स्वप्न मी या इंडस्ट्रीच्या माध्यमातून मागच्या काही वर्षांमध्ये कंप्लीट केली आहे. मित्रांनो, ज्या दिवशी मी सुरुवात केली होती त्या दिवशी फक्त आणि फक्त कुछ तो है, कुछ तो है, कुछ तो है, काहीतरी आहे, काहीतरी आहे आणि काहीतरी आहे असं मी बघत होतो. बट पुढच्या 45 मिनिटांनंतर मला जीवनाचा एक राईट वे मिळाला आणि त्याच्यानंतर मी ते इथपर्यंत पोहोचू शकलो. आज जो मुलगा एक शेतकरी फॅमिलीतनं, ज्याचे आई वडील सावडीने काम करायचे, तो मुलगा आज महाराष्ट्रातला मोटिवेशनल स्पीकर म्हणून नॉमिनेटेड होता. तोच मुलगा आज महाराष्ट्रामध्ये वयाच्या 21व्या वर्षी पहिली कार घेणारा आपल्या फॅमिलीतला मुलगा बनला. 23व्या वर्षी पहिली ऑडी A3 चालवणारा मुलगा बनला आणि वयाच्या 25व्या वर्षी जो स्टॉक सारख्या प्लॅटफॉर्मवरती आपली स्वतःची सक्सेस स्टोरी हिंदीमध्ये प्रस्तुत करण्यासाठी तो मुलगा बनला. आणि आज मला तुम्हाला सांगायला आवडेल, व्हेरी सून या महिन्याच्या एंड पर्यंत तुम्हाला हीच जो स्टॉक वरती स्टोरी मराठीमध्ये पण ऐकायला. तर मी माझ्याबद्दल जास्त सांगण्यासाठी नाही आलो, बट मला तुम्हाला सगळ्या लोकांना एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही पुढचे 40 ते 45 मिनिटं इथे लक्ष देऊन ऐका, जेणेकरून पुढच्या 45 मिनिटांनंतर तुमच्या सोबत भरपूर सारी गोष्टी इथून तुमच्या सोबत डिस्कस झालेल्या असतील. लेट्स गो अँड आपण तुमच्या सोबत डिस्कस करतोय. मी माझ्या पीपीटी वरती घेऊन चाललोय. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. जर माझी पीपीटी तुम्हाला दिसायला सुरुवात होईल तर प्लीज मला येस बोलून सांगा. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. प्लीज टाइप इन द कमेंट बॉक्स येस अगर तुम्हाला माझी पीपीटी दिसतीये तर. या
just checking the chat. Yeah, thank you. तर घेऊन चालतोय पुढच्या स्लाइड वरती. सगळ्या लोकांनी आपला मोबाईल थोडासा सायलेंट करून ठेवायचा आहे, की जेणेकरून येणाऱ्या वेळामध्ये तुम्हाला कोणतीही व्यक्ती, कोणताही कॉल तुम्हाला असं डिस्टर्ब करणार नाही, ज्या कॉलने तुमची जिंदगी बदलेल. राईट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचं मोबाईल बंद करून तुमचं डोकं, मी कुठेतरी ऐकलंय पॅराशूट आणि डोकं हे दोन अशा गोष्टी ज्या ओपन असल्यानंतर काम करतात. दोन्ही गोष्टी ओपन करून ठेवा, जेणेकरून ते काम करेल. आम्ही कोण लोक आहोत? सगळ्यात पहिली गोष्ट, आम्ही टीम सोनू शर्माचा पार्ट आहोत. हु इज टीम सोनू शर्मा? टीम सोनू शर्मा एक ग्रुप ऑफ लोकांची टीम आहे, जी ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ऑल ओव्हर इंडिया आणि इंडियाच्या बाहेर 3 कंट्रीमध्ये आपण काम करतो आहेत. लोकांना पर्सनली गाईड करून, त्यांच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीला इन्हान्स करून, त्यांच्या स्वतःच्या लाईफमध्ये पर्सनल ऍज वेल ऍज प्रोफेशनली बदलाव कसा घडून आणू शकतो, याच्यासाठी काम करणारी एक अविरात्र काम करणारी एक टीम जी ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत. ज्या लोकांचे तुम्ही चेहरे या फोटोज मध्ये बघताय, हेच ते लोक आहेत ज्या लोकांपैकी तुम्हाला कोणीतरी बोलवलं असेल. आमच्याकडे तुमच्यासाठी काय? आमच्याकडे तुमच्यासाठी एक प्लॅन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही येणाऱ्या 6 महिने ते 1 वर्षामध्ये 1 लाख रुपये पर महिन्याला कमवू शकतात, तेही तुमच्या स्वतःला डेव्हलप करता करता. एका मराठी माणसाकडे स्वतःची पर्सनॅलिटी नसतं, प्रोनाउन्सिएशन नसतं, स्वतःची बॉडी लँग्वेज नसते, स्वतःचं कम्युनिकेशन, आय टू आय कॉन्टॅक्ट, निगोशिएशन आणि मार्केटिंग स्किल या सगळ्या गोष्टी नसतात. आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकता शिकता येणाऱ्या 6 महिने ते 1 वर्षामध्ये, डिपेंडिंग अपॉन युअर स्किल सेट, डिपेंडिंग अपॉन युअर ग्रास्पिंग पॉवर, तुम्ही येणाऱ्या 6 महिने ते 1 वर्षामध्ये 1 लाख रुपयांपर्यंतची मंथली अर्निंग पण इथून घेऊ शकतात. ह्याच्यासाठी तुम्हाला इथं बोलवलं गेलं आणि हे 2 मोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. सगळ्यात पहिल्यांदा काही लोक विचारतील की सोनू शर्मा सर कोण आहे? येस मित्रांनो, सोनू शर्मा सर इज अ मोटिवेशनल स्पीकर, लिडरशिप कन्सल्टंट आणि बिझनेस कोच आहे, जे आज 7 मिलियन पेक्षा जास्त त्यांचे सबस्क्रायबर युट्यूब वरती आहे. आणि आज लाखो लोकांच्या मोबाईल वरती, ऍज अन स्टेटस वरती तुम्ही आणि मी भरपूर वेळेस यांना वाचताना आणि ऐकताना बघितलेलं असेल. सोनू शर्मा सर नाव इज अ पर्सन जे येणाऱ्या दिवसांमध्ये लोकांना एक ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणणारं एक व्यक्तिमत्व, जे आज युट्यूब वरती 7 मिलियन आणि 1 बिलियन पेक्षा जास्त व्ह्यूअरशिप आहे, म्हणजे 100 करोड पेक्षा जास्त लोकांनी यांचा व्हिडिओ एकदा तरी प्ले केलाय. पुढे घेऊन चाललोय तुम्हाला मी. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही आणि मी इथं आलो कशासाठी आहे? तुम्ही आणि मी या जगामध्ये किंवा या लाईफ मध्ये आलोय 4 स्वप्नांसाठी. एक चांगलं घर, एक चांगली गाडी, किंवा एखाद्या देशात फिरण्यासाठी, किंवा स्वतःला एक्सप्लोर करण्यासाठी, आणि चौथी गोष्ट आहे फायनान्शियल फ्रीडमसाठी. मला तुम्हा सगळ्यांना विचारायला आवडेल, या 4 तुमच्या जीवनातली सगळ्यात मेजर आणि महत्वाची गोष्ट कुठली आहे? विच इज युअर फेवरेट, विच इज युअर मेजर थिंग, विच इज युअर मेजर थिंग, ज्याच्यामध्ये तुम्हाला ड्रीम होम पाहिजे, सगळ्यात पहिल्यांदा ड्रीम कार पाहिजे, ट्रॅव्हल द वर्ल्ड, की फायनान्शियल फ्रीडम? टाइप इन द कमेंट बॉक्स इफ यू से 1 ड्रीम होम, 2 फॉर ड्रीम कार, 3 फॉर ड्रीम वर्ल्ड अँड 4 फॉर फायनान्शियल फ्रीडम. तुम्ही जर माझ्या प्रेझेंटेशन मध्ये आहात तर 2 वे कम्युनिकेशन करूया, कारण मला बोलणारी लोक आवडतात. तर तुमच्यापैकी टाईप करू शकतात 1 2 3 4. तुमचं जे स्वप्न असेल, जे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कम्प्लीट करायचं आहे, असं कुठलंही स्वप्न ज्याच्यासाठी तुम्ही 1 2 3 4 टाईप करू शकतात. मी चॅट मध्ये बघतोय, चॅट मध्ये मला लोक दिसत आहे. ओमजी म्हणताय मला कार पाहिजे. अच्छा, खूप सगळे लोक म्हणताय 1 2 3 4 सगळ्याच गोष्टी पाहिजे. प्रतीक साळवे म्हणताय मला फक्त ड्रीम कार पाहिजे. गौरी कुंभार म्हणताय मला ड्रीम होम पाहिजे. अभिषेक मदाने बोलताय की आम्हाला ड्रीम होम पाहिजे. हितेशजी म्हणताय सगळ्या गोष्टी पाहिजे. तुषार गायकवाडजी बोलताय फायनान्शियल फ्रीडम पाहिजे. त्याच्यानंतर धनश्री पवार बोल दिसतंय विच इज युअर ड्रीम इन्कम सर्कल. आणि जर तुम्ही येलो सर्कल बघत असाल तर युअर राईट नाव ऍक्च्युअल इन्कम जी आहे ती तुम्हाला या छोट्याशा येलो सर्कल मध्ये दिसते. आणि ज्यावेळेस तुम्ही या गोष्टीला बघताय तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल की तुमचं स्वप्नांचं जे सर्कल आहे, तुमचं ड्रीम इन्कमचं जे सर्कल आहे ते खूप मोठं आहे, बट तुमचं इन्कमचं जे सर्कल आहे ते खूप छोटं आहे. आणि इथं लिहिलंय द ड्रीम सर्कल डोंट कॉम्प्रोमाइज. आज नंतर कॉम्प्रोमाइज नका करू. तर काय करू शकतात तुम्ही? इन्स्टेड ऑफ लोअरिंग युअर ड्रीम्स, तुमचे स्वतःचे स्वप्न लोअर करण्यापेक्षा ड्यू टू इन्कम, इन्स्टेड ऑफ लोअरिंग युअर ड्रीम ड्यू टू इन्कम, इन्क्रीज युअर इन्कम अँड फुलफिल युअर ड्रीम. स्वतःचे स्वप्न, तुमची इन्कम नाही याच्यामुळे छोटे करण्याऐवजी तुमच्या स्वप्नांना तसंच राहू द्या आणि इन्कम वाढवा आणि ते स्वप्न कंप्लीट करून घ्या. आता कसे? तर ते कसे पुढच्या स्लाइड वरती घेऊन चाललोय तुम्हाला, गोष्टी क्लिअर होती. तुम्ही बघा, ज्यावेळेस 1940 मध्ये आपण होतो तो फक्त 10 रुपयांमध्ये आपला पूर्ण महिना खूप चांगल्या लेवलला एक मिडल क्लास व्यक्ती घालवू शकत होता. इन 1960 वी नीड 100 रुपीज. 1960 मध्ये 100 रुपयाची गरज होती. 1980 1000 रुपये. 2020 मध्ये 1 लाख रुपयांची गरज आहे. तुम्ही जर तुमच्या आजीकडे कधी गेले असाल आणि आजीकडे गावातल्या खर्चीसाठी पैसे मागितले असेल तर तुम्ही 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये मागतात. आजी एवढे मोठं तोंड करते की बाबा आमच्या ह्या वेळेस 100 रुपयामध्ये एवढ्या एवढ्या गोष्टी होत होत्या. आणि आज तुम्हाला बघायला मिळतंय की 1 लाख रुपये 2020 मध्ये तुम्हाला आणि मला गरजेचं आहे. मग मला विचारायला आवडेल मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आणि माझ्या घरात महिन्याला 1 लाख रुपये येत आहेत? खूप सिंपल सवाल आहे, खूप सिंपल क्वेश्चन आहे.
आणि अगर नाही तर तुम्ही आणि मी बिलो पॉवर्टी लाईन लाईफ जगतोय, गरिबी रेषेच्या पण खाली लाईफ जगतोय. आणि तुमच्याकडे आणि माझ्याकडे मौका आहे मित्रांनो, की आज आपण इथे थांबून आपल्याकडे एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे, ज्या प्लॅटफॉर्मच्या थ्रू तुम्ही स्वतः 2020 ते 2021 मध्ये स्वतः 1 लाख रुपये पर मंथ पर्यंत कसं पोहोचू शकतात, त्याचा रोडमॅप, त्याच्या सगळ्या स्ट्रॅटेजी तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे. तुमच्यापैकी किती लोकांना पैसे कमवायला आवडेल? खूप सगळे लोक लाजाळू असतात पैशाबद्दल. पैशांबद्दल जसे बोलतात ना, त्यांनी लहानपणापासून ऐकलेलं असतं, पैसा पैसा पैसा. कोणी घ्या, तू पैसा पैसा क्यों करती है, पैसे पे क्यों मरती है. सेम तशाच पद्धतीने काहीतरी, की लोक जसे पैशाची गोष्ट येतो ना, ते लोक नाही नाही आम्हाला नको. आणि आजही त्याच कामासाठी लढतात. म्हणजे आजही मला आठवतं, मी लहानपणापासून ज्यावेळेस पण पैशाची गोष्ट येते, माझ्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माईल येते. कारण लहानपणापासून याच पैशाने आपल्याला खूप सगळ्या लोकांसमोर आपल्याला काय करवलं होतं, खूप सगळ्या लोकांसमोर रिक्वेस्ट करवली होती, खूप सगळ्या लोकांसमोर हात पसरायला लावले होते. आणि त्या पैशांसाठी मी आणि आज तुम्ही काम करतोय. तुमच्यापैकी किती असे लोक आहे ज्यांना पैसे कमवायचे, वांट टू अर्न मनी? इफ से यस तो से यस. और तुम्ही जर माझ्यासारखे थोडेसे असाल तर से बिग यस टू मी. तुम्ही जर माझ्यासारखे थोडेसे असाल तर टाइप इन द कमेंट बॉक्स बिग यस टू मी. सचिन म्हणताय बिग यस, अंकिता म्हणताय बिग यस, सचिन मोहिते म्हणताय यस बिग यस, यस बिग यस, नाईस. सो महाराष्ट्रीयन क्राऊडला बघून मजा येते यार. म्हणजे ज्या वेळेस आपल्या लोकांना भेटतो असं वाटतं की नाही यार, लेट्स गेन सम एनर्जी, राईट. आपण पुढच्या स्लाइड वरती घेऊन जातोय. आता सगळ्यात मोठा सवाल, ज्यावेळेस मी माझ्या स्वतःला बघत होतो, मी माझ्या आई वडिलांना बघितलं की यार असं काय केलं माझ्या आई वडिलांनी की त्यांच्याकडे पैसे नाही आले मेहनत करून सुद्धा. तर तुम्हाला कळेल या स्लाइड वरती. तुम्हाला मी ESBI कॉन्सेप्ट समजवतोय. रॉबर्ट टी कियोसाकी, रिच डॅड पुअर डॅड या बुकचे लेखक आहेत. त्यांनी या दुनियेला 4 भागांमध्ये डिवाइड केलंय. आणि माझ्याकडे सगळ्यात मोठा सवाल होता की मित्रांनो, जर पैसे मेहनतीने येतात तर माझे वडील, माझी आई मागच्या 25 वर्षांपासून मेहनत करतात, मग त्यांच्याकडे पैसे का नाही? हा सवाल मे बी तुम्हालाही असू शकतो. आणि त्या सवालाचा, त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मी या स्लाइड मध्ये देणार आहे, की तुमच्या आणि माझ्या घरामध्ये तो पैसा का नाही आला जो पैसे येण्याची गरज होती. या दुनियेला त्यांनी 4 भागात डिवाइड केला. आणि त्यातला सगळ्यात पहिला भाग जो आहे तो आहे एम्प्लॉई कॅटेगरी. एम्प्लॉई म्हणजे काय? तुम्ही कुठल्या तरी कॉलेजकडनं डिग्री घेतात, तुम्ही कोणत्या तरी कंपनीला जाऊन देतात, 8 तास काम करताय, 10 तास काम करताय, 12 तास काम करताय, आणि जेवढ्या वेळ तुम्ही काम कराल तेवढ्या वेळेचे तुम्हाला पैसे मिळतात. दॅट इज कॉल्ड एम्प्लॉई कॅटेगरी. तुमची पहिली कॅटेगरी असते जी जॉबवाली कॅटेगरी, ज्यांच्याकडे स्वतःच्या वेळेची कुठली आजादी नाहीये. जोपर्यंत कामाला जातील तोपर्यंत पैसे येतील, ज्या दिवशी कामाला जाणं बंद, पैसे येणं बंद, विच इज एम्प्लॉई कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी आहे सेल्फ एम्प्लॉई कॅटेगरी. मित्रांनो, सेल्फ एम्प्लॉई कॅटेगरी म्हणजे कोण? ते लोक जे स्वतःच्या बिझनेससाठी स्वतःलाच हायर करतात. म्हणजे त्यांच्याकडे कधीही त्या शटरला बंद करण्यासाठी टाइम नसतो. ते स्वतःच्या घरातल्या कुठल्या फंक्शनला जात नाही. त्यांचं शटर जोपर्यंत ओपन असतं तोपर्यंत त्यांना पैसे मिळतात. शटर डाऊन झालं की पैसे मिळणं बंद होऊन जातं. दॅट इज कॉल्ड सेल्फ एम्प्लॉई कॅटेगरी. यू ओन युअर जॉब. आणि यांच्याकडे पण टाइमचं फ्रीडम नसतं. बट तिसरी कॅटेगरी येते बिझनेस ओनरची कॅटेगरी. अँड यू ओन युअर सिस्टम. तुम्ही राईट साईडच्या क्वाड्रंटमध्ये तिसरं नाव बघू शकता, बिझनेस ओनरचं. मित्रांनो, जसंही मी माझ्या आजूबाजूला कधी मोठीशी गाडी बघायचो आणि आईला विचारायचो, आई मोठी गाडी कुणाची आहे? आई म्हणायची कुठल्या तरी बिझनेसमनची आहे, व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीची आहे. ज्यावेळेस पण कुठलंही मोठं घर बघितलं, आईला विचारलं की आई हे मोठं घर कुणाचं? आई नेहमी सांगायची की हे कोणत्या तरी एका बिझनेसमनचं आहे. ज्यावेळेस कुणालाही चांगली लाईफ जगताना बघितलं त्यावेळेस नेहमी सवाल विचारला, नेहमी क्वेश्चन विचारला की आई हे मोठं जे लोक चांगलं लाईफ जगतात हे कोण लोक आहेत? आई म्हणायची बिझनेसमन आहे. आणि त्या दिवशी मला एक गोष्ट क्लिअर झाली की बिझनेसमन लोकांकडे पैसे असतात किंवा बिझनेसमन लोक पैसे कमवतात का? त्यांच्याकडे 3 गोष्टी कॉमन असतात. सगळ्यात पहिली गोष्ट त्यांचं नाव, दुसरी गोष्ट त्यांच्या कंपनीचं नाव, आणि तिसरी गोष्ट त्यांच्याकडे असणारं लोकांचं नेटवर्क. तुम्ही नक्की ऐकताय, त्यांचं स्वतःचं नाव, त्यांच्या कंपनीचं नाव आणि त्यांचं नेटवर्क. आता मला आणि तुम्हाला नाव देणारं, आपलं नाव लहानपणापासून जन्मापासून आपल्या सोबत आहे. कंपनीचं नाव टाकण्यासारखं मॅनेजमेंट किंवा पैसा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नाहीये. बट टेन्शन घ्यायची गरज नाहीये. जोपर्यंत प्रेझेंटेशन एंड होईल तोपर्यंत तुम्हाला एक कंपनीचं नाव मिळणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही स्वतःचं नेटवर्क बनवून स्वतःची नेटवर्थ बिल्ड करू शकता. याच्यासाठी तुम्ही इथं आलात मित्रांनो. आणि चौथी कॅटेगरी आहे इन्व्हेस्टरची कॅटेगरी. इन्व्हेस्टरचं मतलब काय? ज्या ठिकाणी ज्याच्याकडे पैसे, तो पैसे लावून पैसे कमवतोय. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला एक गोष्ट सांगितल्यानंतर तुमचे डोळे फाटलेले राहतील. लेफ्ट साईडच्या क्वाड्रंटमध्ये एम्प्लॉईज आणि सेल्फ एम्प्लॉई मध्ये या दुनियाचे 95% लोक आहेत मित्रांनो. या दुनियाचे 95% लोक लेफ्ट आणि लेफ्ट साईडच्या क्वाड्रंटमध्ये आहेत आणि त्यांच्याकडे फक्त 5% पैसा आहे. त्यांच्याकडे फक्त 5% पैसा. आणि राईट साईडच्या क्वाड्रंटमध्ये 5% लोक आहे आणि त्यांच्याकडे 95% पैसा. आता मला तुम्हाला विचारायला आवडेल मित्रांनो की असं का बरं? कारण जर तुम्ही बघितलं असेल एम्प्लॉई आणि सेल्फ एम्प्लॉई कॅटेगरीमध्ये आपले आई आणि वडील काम करत होते आणि त्यांनी कितीही काम केलं असतं तिथे टक्के किती पैसे होते? फक्त 5% पैसे होते. त्यांनी कितीही काम केलं असतं त्यांच्याकडे पैसे नसते आले. मग मला कळालं, मला लेफ्ट साईडच्या क्वाड्रंट मधनं राईट साईडच्या क्वाड्रंट मध्ये जम्प मारावे लागेल जर मला पैसे कमवायचे आहेत.
आणि मित्रांनो, मी तोच जम्प तुम्हाला घेऊन आलोय तुमच्या लाईफमध्ये. पुढे घेऊन जातोय. तुमच्या समोर आहे स्क्रीनवरती. जॉब्स आर डेड इन इंडिया ड्यू टू लॉकडाऊन 67%. आता हा आकडा मी परत जुना आहे खूप, बट जर तुम्ही आत्ताचा आकडा बघाल तर अजूनही खूप मोठा आहे. आणि मी तुम्हाला घाबरत नाहीये, मी तुम्हाला फक्त रियालिटी दाखवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्ही स्वतः सावध होऊन जाल. याच्या आधी लोक कारमध्ये सुद्धा स्टेपनी घेऊन चालतात. साहेब, जर तुम्ही आणि मी आजही एका इन्कम सोर्सवर डिपेंडंट आहे, याचा अर्थ असा आहे की तुम्ही आणि मी स्वतःलाच फसवतोय. जर तुमच्याकडे फक्त एकच इन्कम सोर्स आहे तुमच्या घरामध्ये, आणि जर त्याला चुकूनही काही झालं, येणाऱ्या दिवसांमध्ये परत सुद्धा तुम्हाला लॉकडाऊन नसून सुद्धा लॉकडाऊनची सिच्युएशन फेस करावी लागेल. आणि मित्रांनो, जसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतू झालेत, तसंच एक लॉकडाऊन ऋतू झालाय. प्रत्येक वर्षात 4-5 महिने येतोच. आणि वी डोंट नो एक्झॅक्टली की तो सप्टेंबर नंतर तयार आहे त्याच्या ऋतूसोबत परत येण्यासाठी. आणि मागच्या लॉकडाऊन मध्ये 67% लोकांनी आपली जॉब गमावली आहे. मित्रांनो, तुमच्या आणि माझ्या आजूबाजूला आता हे त्या लोकांना सिरियस वाटेल ज्या लोकांच्या आजूबाजूला त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या आईने, त्यांच्या भावाने, त्यांच्या मित्राने, त्यांच्या फॅमिलीतल्या कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीने जॉब गमावली आहे, किंवा त्या व्यक्तीची जॉबमध्ये सॅलरी कट डाऊन झाली आहे. आणि मी पुढे घेऊन जातोय तुम्हाला. ज्यावेळेस मी या बिझनेसला बघत होतो, त्याच्या आधी मला असं वाटत होतं की मी काही वर्षांसाठी जॉब करेल आणि जॉब करून जो पैसा कमेल त्या पैशातून एक बिझनेस सुरू करेल आणि त्या बिझनेसला रनअप करेल आणि मग मी एक बिझनेसमॅन बनेल. बट हा माझा कॉन्सेप्ट होता. ज्या दिवशी मी या प्रेझेंटेशनला बघितलं तर माझा तो कॉन्सेप्ट क्लिअर झाला. सगळ्यात पहिली गोष्ट एम्प्लॉयमेंट. तर सगळ्यात पहिल्यांदा मी एम्प्लॉयमेंटला बघितलं तर मला 6 गोष्टी समोर आला. वर्किंग विथ युअर ओन हँड्स. तुम्ही स्वतःच्याच हाताने काम करतात. आजही एकटेच, उद्याही एकटेच. म्हणजे पहिल्या दिवशी जातानाही एकटे होते, येताना एकटे आले रिटायरमेंटच्या दिवशी. यू आर वर्किंग विथ युअर ओन हँड्स. दुसरं, नो टाइम फ्रीडम. वेळेची कुठलीही आजादी नाहीये. तुम्ही जाताना पण एकटे होते, येताना पण एकटे होते. तुमच्याकडे वेळेची कुठली आजादी नाहीये. तुम्ही स्वतः सुट्टी घेऊ शकत नाही, स्वतः कुठल्याही गोष्टीवरती कमांड करू शकत नाही. तिसरी गोष्ट, लिमिटेड इन्कम पोटेन्शियल. सॅलरीची जॉबला लागताना 15,000 रुपयाची सॅलरी कधी 15 लाखापर्यंत नाही पोहोचली, म्हणजे लिमिटेड इन्कम पोटेन्शियल. सेम ऑफिस एव्हरीडे, सेम एसी, सेम पीसी, एव्हरीडे वरती तुम्हाला काम करावं लागतं. आणि चौथी गोष्ट, स्ट्रिक्ट शेड्यूल असतं. 15 मिनिटं जरी तुम्ही लेट कराल तर बायोमेट्रिक मध्ये तुमच्या अर्ध्या दिवसाचे पैसे कट होतात. आणि यू कांट डिसाइड युअर जॉब्स अर्निंग अँड रिवॉर्ड. तुम्ही स्वतःची इन्कम आणि रिवॉर्ड डिसाइड नाही करू शकत. मग विचार केला की ट्रेडिशनल बिझनेस करावा, बट मागच्या 2 वर्षांमध्ये ट्रेडिशनल बिझनेस म्हणजे मला असं वाटतं इनडायरेक्टली सुसाईड आहे. कारण बिग कॅपिटल नीडेड आहे. खूप मोठं कॅपिटलची गरज आहे. 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 1 लाख, 2 लाख अशा मोठ्या कॅपिटलची गरज पडते जर तुम्हाला एखादा ट्रेडिशनल बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे एक्सपिरियन्सची गरज पडते. तिसरी गोष्ट, तुमच्या बरोबर खूप सगळ्या रिस्क इन्व्हॉल्व असतात. चौथी गोष्ट, तुम्हाला एम्प्लॉयची गरज पडते. पाचवी गोष्ट, रिस्क खूप सगळ्या असतात आणि इन्कम तुम्हाला खूप छोटी मिळते. आणि परत एकदा रुटीन शेड्यूल असतं तुमचं ट्रेडिशनल बिझनेसमध्ये. आणि ज्यावेळेस मी या तिसऱ्या कॉन्सेप्टला, ज्याला सांगण्यासाठी तुम्हाला मी आलोय मित्रांनो, विच इज अ डायरेक्ट सेलिंग कॉन्सेप्ट. छोट्याशा कॅपिटलने सुरुवात होते. कुठल्याही एक्सपिरियन्सची गरज नाही. तुम्ही 10वी फेल आहात तरी चालेल, तुम्ही ग्रॅज्युएट असाल तरी चालेल. माझ्याकडे IIT ची मुलं काम करताय, आपल्यासोबत NITians काम करताय, आपल्यासोबत इंजिनियर काम करताय, आपल्यासोबत CA काम करताय, आपल्यासोबत वेगवेगळ्या फॅकल्टीचे वेगवेगळे लोक काम करतायत. छोट्याशा कॅपिटलने सुरुवात होतं. कुठल्याही एक्सपिरियन्सची गरज नाहीये, रिस्क कुठलीही नाहीये, एम्प्लॉईची गरज नाहीये, टाइम आणि पैशाचा फ्रीडम आहे. ट्रॅव्हल तुम्ही कुठेही करू शकतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही आणि मी स्वतःचे स्किल डेव्हलप करता करता हा बिझनेस करू शकतो. राईट. चला पुढे घेऊन चालतोय तुम्हाला मी. तो काय रेडी आहे तुम्ही स्वतः लाईफमध्ये एक नवीन डिसिजन घेऊन तुमचा स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी, की आजही तुम्ही फक्त फॅमिली बिझनेस आणि जॉबसाठी जाताय? टाइप इन द कमेंट बॉक्स, तुम्ही आज नंतर काय कराल. 1 2 3. स्वतःचा फॅमिलीचा बिझनेस कराल. दुसरी गोष्ट, ओन बिझनेस कराल की जॉब कराल. इफ यू थिंक दॅट यू आर इन अ सेकंड थिंग, ओन बिझनेस, तर तुम्हाला वेलकम करतो मी पुढच्या स्लाइड वरती. एंटरप्रेन्योरशिप इज फ्युचर. येणाऱ्या दिवसांमध्ये स्वतःचा व्यवसाय करणं हे फ्युचर आहे. आणि तुम्हाला आणि मला कर्व मध्ये आणि गुगल वरती मिळेल की एंटरप्रेन्योरशिप येणाऱ्या दिवसांमध्ये किंवा स्वतःचा व्यवसाय येणाऱ्या दिवसांमध्ये कशा पद्धतीने फ्युचर आहे. मित्रांनो, या इंडस्ट्रीबद्दल काही लोक काय बोलताय बघा. टॉनी रॉबिन्स बोलता की द पाथ इज सक्सेस टू टेक मॅसिव्ह डिटरमाइन ऍक्शन. टॉनी रॉबिन्स बोलताय. टॉनी रॉबिन्स हे जगातले सगळ्यात मोठ्या मेंटॉर्स मध्ये येतात. ते सांगतात की जर तुम्ही एका मिडल क्लास फॅमिलीत जन्माला आले आहात आणि मिलिनियर बनायचं असेल तर तुमच्याकडे एकमेव रस्ता आहे, तो म्हणजे डायरेक्ट सेलिंग आहे. डोनाल्ड ट्रम्प स्वतःची ट्रम्प नेटवर्क नावाची यांची कंपनी आहे. मागच्या वेळेस USA चे प्रेसिडेंट होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रेसिडेंट असताना सुद्धा आज डायरेक्ट सेलिंगला प्रमोट करताय. कारण त्यांना एक गोष्ट क्लिअर आहे की त्यांच्या नेटवर्क वरती त्यांचं नेटवर्क डिपेंड करतं आणि त्यांच्याकडे खूप मोठं नेटवर्क आहे. संदीप माहेश्वरी, जे आपल्यासाठी सगळ्यांसाठी इन्स्पिरेशन आहे, सांगतात 12वीला असताना मला डायरेक्ट सेलिंग किंवा नेटवर्क मार्केटिंगला रुबरू व्हायचा मौका मिळाला होता. आणि त्या गोष्टीमुळे मी आज माझ्यामध्ये जोही एक पब्लिक स्पीकिंगचा जीन्स आहे तो मला कुठे ना कुठेतरी या गोष्टीमध्ये मिळाला.
विवेक बिंद्रा सर सांगतात की ज्या दिवशी पण माझा मुलगा होईल त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा मी त्याला डायरेक्ट सेलिंग किंवा नेटवर्क मार्केटिंग मध्ये टाकेल. रिझन फक्त एकच आहे की इथे सगळ्यात जास्त गोष्टी शिकवल्या जातात जे स्किल सेट मार्केटमध्ये कुठेही नाही शिकवले जात. आणि हे ते लोक आहेत ज्यांना आपण आयडियल मानतो मित्रांनो. आणि येस, आता जसंही मी डायरेक्ट सेलिंग आणि नेटवर्क मार्केटिंगचं नाव घेतो तर 90% लोकांच्या डोक्यामध्ये चेन सिस्टम डोक्यात घुसतो. अरे बाबा, चेन सिस्टम तर नाहीये मित्रांनो. मॅकडॉनल्ड्स काय, चेन ऑफ रेस्टॉरंट आहे. फेसबुक काय, चेन ऑफ पीपल आहे. टाटा स्काय काय, चेन ऑफ पीपल आहे. डॉमिनोज काय, चेन ऑफ पीपल आहे. पेटीएम, झोमॅटो, स्विगी काय, चेन ऑफ पीपल आहे. आणि तुमच्यासोबत सुद्धा मी एक अशीच ऑर्गनायझेशनची इन्फॉर्मेशन घेऊन आलोय जी ऑर्गनायझेशन डायरेक्ट सेलिंग मध्ये काम करते. व्हॉट इज मीन बाय डायरेक्ट सेलिंग? तुमच्या हातामध्ये वॉच आहे, शर्ट आहे, सूट आहे, टाय आहे, हेडफोन आहे. कुठल्या ना कुठल्या तरी एका मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये बनला असेल हे प्रोडक्ट, बरोबर? कुणासाठी बनलं? एका एंड कस्टमर साठी बनलं. मग मध्ये हे लोक डिस्ट्रीब्युटर, होलसेलर आणि रिटेलर काय करतात? त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करतात आणि तुमच्यापर्यंत ते प्रोडक्ट पोहोचवतात. मध्ये जे पैसे असतात, 1 रुपयाला बनलेलं प्रोडक्ट 10 रुपयांना जातं कस्टमर पर्यंत. मधली खूप मोठी मार्जिन हे डिस्ट्रीब्युटरची चेन ऍज वेल एज ते ऍडव्हर्टाइजमेंट करणारे, ओए बबली, आजा बबली, मेरी सुंदरता का राज, 10 रुपये का लक्स, अशा खूप सगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट करताना ते लोक तुम्हाला दिसतात आणि ते लोक ते पैसे घेऊन जातात. डायरेक्ट सेलिंग मध्ये काय होतं? ते प्रोडक्ट तिथूनच निघतं मॅन्युफॅक्चरिंग मधनं, पोस्ट कस्टमर पर्यंतच. त्याच क्वालिटीचं किंवा त्याच्यापेक्षाही बेटर क्वालिटीचं प्रोडक्ट तुमच्या आणि माझ्या घरामध्ये पोहोचवणारा व्यक्ती बनतो तो डिस्ट्रीब्यूटर, जो इथं रियल युजर है. पहले इस्तेमाल करो, फिर विश्वास करो, अगर पसंद आ जाए तो लोगों के साथ में शेअर करो. स्वतः इस्तेमाल करा, स्वतः यूज करा. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही लोकांशी शेअर करा. आणि तेच प्रोडक्ट तुम्ही इथे यूज करतात, तुम्हाला यूज केल्यानंतर तुम्हाला आवडतं आणि आवडल्यानंतर तुम्ही तुमच्या माझ्यासारख्या लोकांसोबत शेअर करतात. आणि जे पैसे सलमान खान, शाहरुख खान, करीना कपूर किंवा मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीच्या अकाउंटला जात होते, तेच पैसे तुमच्या आणि माझ्या अकाउंटला आज नंतर या सिस्टमच्या द्वारे येतात. कसे येतील पुढे सांगतो. येस मित्रांनो, आपण 17 वर्ष कंप्लीट केलेत. वेस्टिज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं नाव आहे. ट्रान्सफॉर्मिंग लाईफ ऑफ द पीपल थ्रू वेलनेस. लोकांच्या लाईफ मध्ये वेलनेसच्या थ्रू एक मोठी रिव्हॉल्युशन घेऊन आली आहे एक कंपनी जिचं नाव आहे वेस्टिज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. नाव मे बी तुम्ही ऐकलं असेल कारण आम्ही 17 वर्षांपासून मार्केटमध्ये आहोत. आणि फक्त 17 वर्षांपासून मार्केटमध्ये नाही तर तुम्ही जर बघाल तर आम्ही इंडियाची नव्हे तर वर्ल्ड वाईडची 30 नंबरची कंपनी आहोत. आपण 30 नंबरची वर्ल्ड वाईडची कंपनी आहोत. त्याच्याबरोबर ज्या 3 लोकांनी या इंडस्ट्रीची सुरुवात केली त्याच्यामध्ये मिस्टर गौतम बाली, मिस्टर कन्वरबीर सर आणि मिस्टर दीपक सुचर या 3 लोकांच्या माध्यमातून आज 17 वर्षांपूर्वी या ऑर्गनायझेशनची सुरुवात झाली. मित्रांनो, तुमच्यापैकी भरपूर सगळ्या लोकांचं वय 20, 21, 22, 25 असेल. तुमची ज्यावेळेस 5 वर्षाचे होते, 3 वर्षाचे होते, 2 वर्षाचे होते त्यावेळेस वेस्टीची सुरुवात झाली होती. आज आपल्याकडे ग्लोबल रँकिंग मध्ये आपण पहिल्यांदा 92 ला होतो, आज 30 नंबरला आहेत. गव्हर्नमेंट अप्रूव्ड डायरेक्ट सेलिंगच्या कंपन्यांच्या लिस्टमध्ये आज कंपनी आहे. ग्रेट वर्किंग प्लेस आपल्यासाठी भरपूर सगळं आहे. आज तक वरती खूप सगळ्या गोष्टी आपल्या कंपनीबद्दल दाखवल्या जातात आणि आज सगळे क्वालिटी सर्टिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती आहे. जीएमपी, हलाल, तुमच्याकडे आयएसओ सर्टिफिकेशन पासून सगळे सर्टिफिकेशन आहे. घेऊन चाललंय पुढे तुम्हाला. ज्यावेळेस आपण सुरू केलं तर लेफ्ट साईडला 2004 ची गोष्ट आहे आणि राईट साईडला 2020-21 ची गोष्ट आहे. 2 प्रोडक्ट, 2 ऑफिस, 6 डिस्ट्रीब्युटर, 1 लँग्वेज, 1 कंट्री आणि 5 करोड रुपयाचा टर्नर होता. ज्या दिवशी 2004 ला सुरू झाली त्या दिवशी 2 प्रोडक्ट, 2 ऑफिस, 6 डिस्ट्रीब्युटर, 1 लँग्वेज, 1 कंट्री आणि 5 करोडचा टर्नर होता. मित्रांनो, आत्ताच्या लेवलला 375 चे प्रोडक्ट आहे, 65 ऑफिसेस आहे, 4000 शॉपीज आहे, 2.5 करोड डिस्ट्रीब्युटर आपल्यासोबत आहे, 10 लँग्वेज मध्ये आपण काम करतोय, 8 कंट्री मध्ये आपला बिझनेस आहे. मागच्या वर्षीचा बिझनेस 1850 करोडचा होता 2018-19 मागच्या वर्षी 2700 करोड रुपयांचा टर्नओव्हर वेस्टीजने केला आहे आणि 4500 लोक दर महिन्याला 1 लाख रुपयापेक्षा जास्त इन्कम कमवतात. 8000 पेक्षा जास्त लोक कार अचीवर आहेत आणि 600 पेक्षा जास्त लोकांकडे मर्सिडीज, ऑडी, बीएमडब्ल्यू सारख्या कार. मित्रांनो, तुम्हाला मी एक अशा ऑर्गनायझेशनची गोष्ट बोलतोय जी गल्लीत सुरू झाली दिल्लीत संपली असं नाहीये. जी दिल्लीत सुरू झाली आणि इंडियाच्या बाहेर आज 7 ते 8 कंट्रीमध्ये आपण काम करतोय. ट्रान्सफॉर्मिंग द लाईफ थ्रू वेलनेस प्रोडक्ट. तुमच्याकडे इथे काय सिंपल गोष्ट आहे. तुम्ही सकाळी उठतात, ब्रश घेतात, तो ब्रश वेस्टीज बनवताय. जर तुम्ही टूथपेस्ट करताय, पेस्ट वेस्टीज बनवताय, तुम्ही आंघोळ करताय, साबण वेस्टीज बनवताय, गुड मॉर्निंग पासून गुड नाईट पर्यंत ज्या पण सामानाची तुम्हाला गरज आहे ते सगळं सामान तुम्हाला वेस्टीज मध्ये मिळतं. ईच अँड एव्हरी प्रोडक्ट तुम्हाला मिळणारं, ईच अँड एव्हरी प्रोडक्ट तुम्हाला वेस्टीज मध्ये मिळतं. मग तुम्हाला काय करायचंय? चेंज युअर शॉप अँड गेटिंग चेंज युअर लाईफ. तुमच्या स्वतःची जीवन बदलण्यासाठी तुम्हाला एक डिसिजन घ्यायचा आहे शॉप चेंज करण्याचा. आणि तो शॉप का चेंज करायचा आहे? आज तुम्हाला फक्त बाईंग हॅबिट चेंज केल्यानंतर जर तुम्हाला फायदे होत असतील तर तुम्ही बाईंग हॅबिट चेंज करू शकता. काय काय बाईंग हॅबिट चेंज करू शकतो आपण पुढच्या स्लाइडवर घेऊन जाऊ. बट त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायला आवडेल, आपण ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये आहेत. आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी ऍग्रिकल्चरचं एक नवीन पिकाचं स्वरूप सुरू होत आहे. त्या ठिकाणी ऍग्रिकल्चरचे सगळे प्रोडक्ट आपल्याकडे आहेत. त्याच्याच बरोबर जेवढ्या मुली इथे आहेत, जेवढ्या गर्ल्स इथे आहेत, जेवढ्या 18+ लोक आहेत त्या सगळ्या लोकांसाठी आपल्याकडे आयुर्वेदिकचे भरपूर सगळे प्रोडक्ट आहेत. त्याच्यासोबत आपल्यासोबत
आपल्याकडे कॉस्मेटिकची खूप मोठी रेंज आहे, वुमेन हायजीनचे प्रोडक्ट आहे, त्याच्याच बरोबर खूप सगळे प्रोडक्ट आहे जे गुड मॉर्निंग पासून गुड नाईट पर्यंत तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी युज करतात आणि ते सगळे प्रोडक्ट आज तुम्हाला इथे युज करायला मौका मिळतो. आज तुमच्या आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्ट विच इज अ शार्प एअर प्युरिफायर. जर तुमच्या घरामध्ये तुम्ही आजपर्यंत कोणाला कोविड पॉझिटिव्ह होताना बघितलंय किंवा त्याचे काही सिम्पटम्स तुम्हाला दिसले होते, तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्लाझ्मा क्लस्टर टेक्नॉलॉजीच्या थ्रू एअर प्युरिफायर तुम्हाला आणि मला मिळतं, विच इज अ वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट विच आय एम युझिंग इन ॲट माय होम. मी माझ्या घरी युज करतोय. 2 प्रोडक्ट मी मागवलेले आहेत. वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट आहे. तुमच्या कोविडला किंवा तुमच्या कोविडचे जे सिम्पटम्स असतील किंवा त्याच्याबरोबरचे सारखे जीवाणू असतील त्यांना फक्त आणि फक्त काही मायक्रो सेकंड मध्ये 91% पर्यंत खतम करतं, हवेला 100% शुद्ध करून तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाठवतं. आणि आजच्या लेवलला हेल्थ इज वेल्थ, आज तुमच्या आणि माझ्यासाठी कोरोना व्हायरसला एक म्हणजे एक डिफेंडिंग टूल म्हणून वापरू शकतो आपण शार्प एअर प्युरिफायरला. तुम्हाला ज्या पण व्यक्तीने ते बोलवलं असेल त्यांना विचारा, तुम्ही ते तुम्हाला डिटेलमध्ये अजून सांगतील शार्प एअर प्युरिफायर बद्दल. आता सिंपल गोष्ट, तुमच्याकडे 2 क्वेश्चन असतील. आम्ही वेस्टेज बरोबर पैसे कसे वाचू शकतो आणि आम्ही वेस्टेज बरोबर पैसे कसे कमवू शकतो. पुढच्या 10 मिनिटात ते 15 मिनिटाचा पार्ट राहिलाय. तुम्ही पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कळून जाणार आहे की तुम्ही वेस्टेज बरोबर पैसे कसे वाचू शकतात आणि वेस्टेज बरोबर पैसे कसे कमवू शकतात. पुढच्या स्लाइडवरती घेऊन चाललोय तुम्हाला मी. वेस्टेज मध्ये प्रोडक्ट मध्ये पैसे कसे वाचू शकतात. तुम्ही दररोज वापरतात सोप, टूथपेस्ट, टी, कॉफी, डिटर्जंट पावडर, हेअर ऑइल, डिश वॉशर, हेल्थ सप्लिमेंट आणि कॉस्मेटिक रेग्युलर वापरतात तुम्ही. आणि ते कुठल्या ना कुठल्या तरी शॉप मधनं घेतात. मग तुम्ही ते सुपर मार्केट मधनं असो, शॉप्स मधनं असो, डीमार्ट मधनं असो, ग्रोसरी शॉप मधनं असो किंवा बिग बाजार मधनं असो, कुठून तरी घेतात तुम्ही. आपण ऍव्हरेज पकडूया 3000चं सामान तुम्ही घेत असाल. आपण ऍव्हरेज पकडूया 3000चं सामान तुम्ही घेत असाल, 4 महिने लगातार घेतात, तर तुम्हाला डिस्काउंट काय मिळतं? 5%. हायेस्ट किती टक्के डिस्काउंट? 5%. बट मी कुठेतरी ऐकलंय पैसा वाचवणं म्हणजेच पैसा कमवणं आहे. पैसा वाचवणंच म्हणजे पैसा कमवणं आहे. आणि तुम्हाला जर पैसा वाचवता वाचवता कमवण्याचा मौका मिळत असेल, त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच असू शकत नाही. मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड वरती घेऊन चाललोय. आणि जर तुम्ही बघाल इथे, तर तुम्हाला वेस्टेज बरोबर सगळ्यात पहिला फायदा मिळतो. मित्रांनो 5 फायदे सांगणार आहे, नीट ऐका. या 5 फायद्यांना जर तुम्ही समजलं तर वेस्टेज बरोबर प्रोडक्ट का खरेदी करायचं हे तुम्हाला क्लिअर होईल. सगळ्यात पहिला फायदा आहे, तुम्हाला रिटेल डिस्काउंट मिळतो 10 ते 20%. तुम्हाला रिटेल डिस्काउंट मिळतो 10 ते 20%. म्हणजे तुम्ही जर 100 रुपयाची वस्तू घ्यायला जाल तर ते 80 ते 90 रुपयांना तुम्हाला मिळेल मित्रांनो. आणि 3000च्या याच्यावरती 500 रुपयाचा जर तुम्ही रिटेल डिस्काउंट पकडला तर 4 महिन्यांमध्ये 2000 रुपयांचा फक्त तुम्हाला रिटेल डिस्काउंट मिळतो. जर आपण फक्त पकडला की तुम्ही दर महिन्याला 3000 रुपयांचं गरजेचं सामान आणताय. दुसरी गोष्ट, फ्री परचेस. ज्यावेळेस तुम्ही बघता त्यावेळेस तुम्ही 3000च्या वरती ज्यावेळेस पण तुम्ही प्रोडक्ट परचेस करतात, तुम्हाला 10% प्रोडक्ट फ्री मिळतात. मित्रांनो तुम्हाला 10% प्रोडक्ट फ्री मिळतात. म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही 3000चं सामान घेतात तुम्हाला 300 रुपयाचं सामान फ्री मिळतं. 4 महिने लगातार मिळेल तर 1200 रुपयांचं सामान तुम्हाला काय मिळालेलं असेल? फ्री मिळालेलं असेल. तिसरी गोष्ट, कॅशबॅक इन्कम. 3% कॅशबॅक मिळतं तुम्हाला. 3000 रुपयांवरती 90 रुपयाचे 3% होतात. 4 महिने केले तर 360 रुपयांचं तुम्हाला कॅशबॅक मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचा बेनिफिट विच इज अ कन्सिस्टन्सी बेनिफिट. कन्सिस्टन्सीचा मतलब काय, जिथे तुम्ही 4 महिने लगातार मार्केटमध्ये सामान खरेदी करत होते, 5व्या महिन्यात तुम्हाला 1 रुपया भेटत नव्हता. वेस्टेज तुम्हाला सांगते, तुम्ही जर 4 महिने वेस्टेज कडनं सामान घ्याल तर 5व्या महिन्यामध्ये तुम्हाला 3000 रुपयांचं सामान फ्री ऑफ कॉस्ट मिळतं. तुम्ही 4 महिने लगातार वेस्टेज कडनं 3-3 हजाराचं सामान घ्या, तुम्हाला 5व्या महिन्यामध्ये 3000चं सामान तुम्हाला काय मिळतं? फ्री ऑफ कॉस्ट मिळतं. म्हणजे काय, जर तुम्ही 3000चं सामान जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर घेतलं तर ऑक्टोबरला 3000चं सामान तुम्हाला फ्री मिळतं तुमच्या चॉईस. आणि टोटल बेनिफिट जर तुम्ही पकडलं तर 6500 रुपयांचं 6560 रुपयांचं बेनिफिट होत आहे. तुम्ही जर पूर्ण याच्यावरती बघितलं आणि तुम्हाला अप टू 55% डिस्काउंट मिळतोय. मला एक गोष्ट कळते, मी मिडल क्लास फॅमिलीला जन्माला आलो होतो, तर मला माहिती 2 रुपये जर कुठल्या ठिकाणी दूध कमी मिळत असेल तर आपले आई वडील 2 किलोमीटर पायी जाऊन तिथून दूध घेऊन यायचे. मग मला एक गोष्ट कळते की पैसा वाचवणं म्हणजेच पैसा कमवणं आहे. आणि तुम्हाला इथे अप टू 55% डिस्काउंट मिळतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे जर तुम्ही महिन्याला 3000चं सामान वापरत असाल आणि वर्षाला 36,000चं सामान वापरत असाल आणि तेच जर तुम्ही वेस्टेज मध्ये वापराल तर अप टू 55% डिस्काउंट आहे. म्हणजे 18,000 रुपयांपर्यंत तुम्हाला डिस्काउंट मिळाला. म्हणजे तुम्ही 18,000 रुपये डायरेक्टली इनडायरेक्टली सेव्ह केले तुमच्या वर्षाच्या काठी. पुढे घेऊन जातोय तुम्हाला. आता तुम्ही म्हणाल सर ठीक आहे, आम्ही प्रोडक्ट पण घेतलं, वापरायला पण घेतलं, प्रोडक्ट आवडलं, पण आता काय करायचंय? प्रोडक्ट सेल करायची की प्रमोट करायची? लोकांना काय सांगायचं? तुमची मर्जी असते. तुम्हाला प्रोडक्ट वापरायचे, युज करताय तुम्ही. सगळ्यात पहिले तुम्ही कस्टमर किंवा कन्झ्युमर बनतात. तुम्हाला कुठलाही बिझनेस करण्याची फोर्स नसते. तुम्ही ज्यावेळेस प्रोडक्ट युज करतात तुम्हाला स्वतःला सॅटिस्फिकेशन मिळतं प्रोडक्ट कडनं. त्यावेळेस तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही एक एक्स्ट्रा बिझनेस अपॉर्च्युनिटी, होम बेस्ड बिझनेस, तुमच्या घरून सुरू होऊ शकता असा एक बिझनेस म्हणून तुम्ही या बिझनेस अपॉर्च्युनिटीला बघू शकतात. आता तुम्हाला इथे एक क्वेश्चन असेल, आर वी गोइंग टू सेल और आर वी गोइंग टू प्रमोट? तर मला तुम्हाला सांगायला आवडेल सर, आज मोठे मोठे सेलिब्रिटी लोक काय करतात, कुठली ना कुठल्या गोष्टीला प्रमोट करतात. आपल्यालाही सेम करायचंय. आपण स्वतः युज करू, नंतर त्याला प्रमोट करणार आहोत.
मग आता तुम्हाला जर मी विचारेल की आज नंतर तुम्ही काय चूज कराल, वेस्टीजचं शॉप की नॉर्मल शॉप? 100% मला माहिती आहे खूप सगळ्या लोकांच्या कमेंटमध्ये कमेंट येतात की सर आम्ही वेस्टीज शॉपला चूज करू, कारण आजपर्यंत आमच्या आजूबाजूच्या शॉपमधून आम्हाला काही भेटत नव्हतं. आज वेस्टीज शॉपमधनं एवढे सगळे बेनिफिट आहे. आणि आता आपण घेऊन चाललोय तुम्हाला बिझनेस अपॉर्च्युनिटीवरती. बघा, लक्षात ठेवा, बाय मंथली युजेबल प्रोडक्ट वर्थ ₹3000 अँड एक्सपिरियन्स दॅट प्रोडक्ट अँड यू कॅन शेअर विथ युअर फ्रेंड्स, रिलेटिव्ह अँड नेबरहुड. तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या रिलेटिव्ह बरोबर, तुमच्या नेबरहुड बरोबर तुम्ही या प्रोडक्टला शेअर करू शकतात. आणि त्याला शेअर केल्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला एक बिझनेस अपॉर्च्युनिटी मिळते जी फ्री आणि ऑप्शनल आहे. फ्री म्हणजे फुकट, फुकट तिथं जनता प्रगट. आणि ऑप्शनल म्हणजे काय? बाबांनो, करायचं तर करा. इंजिनिअरिंगच्या पोराला विचारा ऑप्शनल म्हणजे काय, 4 पैकी 3 सोडवा. तो ऑप्शनल म्हणजे तुम्हाला वाटलं तर तुम्ही करू शकता, अदरवाईज तुम्ही काय करा, तुम्ही या बिझनेसला फक्त प्रोडक्ट घेऊन युज करू शकता. आता करायचं काय, खूप सिंपल आहे. असं समजूया, आपण एक्झाम्पल घेतलं इथं 4000 रुपयांच्या पर मंथच्या सामानाचं. जर 4000 रुपयांचं सामान तुम्ही तुमच्या घरासाठी, यूजसाठी, त्याच्यामध्ये तुमचं प्रत्येक सामान येऊ शकतं. टूथपेस्ट, साबण, तेल, शॅम्पू, कुकिंग ऑइल, चायपत्ती, कॉफी, व्हॉट एव्हर द प्रोडक्ट यू नीडेड तुम्ही घेऊ शकता. पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही 4000चं सामान घेतलं. लक्षात ठेवा, पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही 4000 सामान घेतलं, तुम्हाला जे गरजेचं होतं ते सामान घेतलं, तुम्ही प्रोडक्ट युज केले, तुम्हाला आवडले, त्याच्यानंतर तुम्ही TSS एज्युकेशन सिस्टमला येऊन भेटले, टीम सोनू शर्मा सरांच्या टीमला येऊन भेटले की सर मला प्रोडक्ट आवडलेले आहेत, मी प्रोडक्टला प्रमोट पण करू इच्छितो, मी लोकांना सांगू पण इच्छितो. आणि तुम्हाला टीम ट्रेन करते, एज्युकेट करते. आणि ज्यावेळेस तुम्हाला टीम ट्रेन करते, एज्युकेट करते, तर तुम्हाला पहिल्या महिन्यांमध्ये टीम टार्गेट देते की तुमच्यासोबत काम करते आणि 6 लोकांपर्यंत मिशन पोहोचवतो आपण. आणि तुम्हाला पकडून 7 लोकांपर्यंत टीम होते. टोटल टर्नओव्हर तुमच्या टीम मधनं 28,000 रुपयांचं सामान कंझ्युम होतं. आणि तुमच्या आणि माझ्या घरी येणारी जी टीम प्रोडक्ट आणि प्लस इन्कम असते ती 2800 रुपयांपेक्षा जास्त असते पहिल्या महिन्यामध्ये. दुसऱ्या महिन्यामध्ये काय होईल, हे 6 इंडिव्हिज्युअल लोक जे आहेत ते प्रत्येकी 6 लोकांपर्यंत या मिशनला पोहोचवतील. कारण तेही प्रोडक्ट युज करतात, तेही ब्रश करतात, तेही साबण लावतात, तेही सगळ्या गोष्टी करतात. ते काय करतील, प्रत्येकी 6 लोकांपर्यंत पोहोचतील. टोटल 43 लोकांची टीम होईल. आणि 43 लोक मिळून 4-4 हजारांचं सामान खरेदी करून 1,72,000चं सामान सेल होईल. तुमच्या आणि माझ्या घरी येणारी इन्कम असेल 17,200 रुपये. आणि त्याच्याच बरोबर तिसऱ्या महिन्यामध्ये बिझनेस सुरू केल्यानंतर हे 6 लोक 36 लोकांपर्यंत पोहोचतील. टोटल लगभग 10,36,000चं सामान टर्नओव्हर मध्ये होईल. आणि तुमच्या आणि माझ्या घरी येणारी जी इन्कम असेल ती 1,00,000 रुपये महिन्याला असेल. येस मित्रांनो, तुम्ही नाही राईट ऐकलंय, 1,00,000 रुपये महिन्याला. जसंही मला 1,00,000 रुपये माझ्या मित्राने दाखवले होते, त्या स्क्रीनवरती माझ्या बाजूवाल्याने मला कोणी मारली, आम्ही दोघं लोक बसलेलो होतो झूम वरती बघण्यासाठी, त्यांनी मला कोणी मारली, बोले भाई ऐसे दिखाते है, आते वाते कुछ नहीं. काय म्हणे, हे फक्त दाखवतात, येत बीत काहीच नाही. मी त्याला म्हटलं दादा, ते 1,00,000 रुपयाला बघ, बघण्यात एवढी मजा येते, देखने में इतना आनंद आ रहा है, इसका आधा भी घर पे आएगा तो परमानंद नहीं आएगा. जर 1,00,000 रुपये बघायला एवढी मजा येते, याच्यातले अर्धे जरी घरी आले तर मजा नाही येणार. आणि मी त्या दिवशी त्या कॉन्सेप्टला पॉझिटिव्हली घेतलं. आणि आज तुम्हाला मला सांगायला आवडेल, वेस्टीज तुम्हाला टोटल 9 टाईपची इन्कम देते. तुम्हाला स्वतः काम एकदा करायचंय, 9 टाईपची इन्कम तुम्हाला प्रोव्हाइड होते. पुढे घेऊन चाललोय, तुम्हाला करायचं काय, तुम्हाला वेस्टीजचं ऍप डाउनलोड करायचं. जे ऍप तुमच्या ऑनलाईन ऍप स्टोअर मध्ये तुमच्या अँड्रॉइड ऍज वेल एज आयफोन मध्ये मिळून जाईल. तुम्हाला वेस्टीज आणि बेस डीलचं दोन्ही ऍप तुम्ही डाउनलोड करू शकतात. या वेस्टीजच्या ऍपमध्ये तुम्ही वेस्टीजचे सगळे प्रोडक्ट परचेस करू शकतात. आणि बेस डील मध्ये तुम्ही मार्केटचे पण प्रोडक्ट परचेस करू शकता. तुम्ही फोन घेऊ शकतात तिथून, तुम्ही टीव्ही घेऊ शकतात, फ्रीज, एसी घेऊ शकतात. तुम्ही ज्या ब्रँडचे मार्केटमध्ये घेतात त्याच ब्रँडचे पण घेऊ शकतात तुम्ही बेस डील मध्ये. पहिली शॉपिंग तुम्हाला वेस्टीज सोबत करायची असते, त्याच्यानंतरची शॉपिंग तुम्ही बेस डील मध्ये सुद्धा करू शकतात. त्याच्यापेक्षा कमी प्राइसला मार्केटमधले प्रोडक्ट पेक्षा कमी प्राइसला तुम्हाला बेस डील मध्ये त्याच ब्रँडचं प्रोडक्ट पण मिळतं. पुढे घेऊन चाललोय तुम्हाला मी. तुम्ही TSS ला किंवा टीम सोनू शर्मालाच का चूज करावं, तुम्हाला मला सांगायला आवडेल. इथं तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन ट्रेनिंग मिळतात, डिजिटल लर्निंग आणि एक्सपर्ट आहेत, पर्सनल मेंटॉरशिप प्रोग्राम बाय सोनू शर्मा सरांकडनं आहेत. तुमच्यापैकी जेवढे पण लोक आज रात्री 9 वाजेपर्यंत लॉग इन करतील, आज रात्री 9 वाजेपर्यंत ते सुरुवात करतील, त्यांना आज रात्री 9 वाजता एक ट्रेनिंग प्रोग्राम माझ्या थ्रू मी तुम्हा सगळ्या लोकांना देतोय TSSच्या एक्सक्लुझिव्ह ऍप वरती, ज्याच्यात तुम्हाला बिगिनर्स इंडक्शन प्रोग्रामला अटेंड करायचा मौका मिळेल. आणि हा बिझनेस कसा करायचा एक्झॅक्ट हे तुम्हाला समजवलं जाईल. आणि उद्या सकाळी 10 वाजता मित्रांनो, तुम्हाला खूप मोठी गुड न्यूज आहे. जे लोक आज सुरुवात करतील त्यांना द लेजेंडरी पर्सनॅलिटी मिस्टर सोनू शर्मा सर, मिस्टर सोनू शर्मा सर यांना उद्या सकाळी 10 वाजता तुम्हाला युट्यूब लाईव्ह ऐकायला मिळणार आहे. जिथं मोर दॅन 10,000 पेक्षा जास्त लोक, 20,000 पर्यंत लोक एका वेळेस लाईव्ह येऊन सोनू सरांना ऐकणार आहे उद्या सकाळी 10 वाजता. जर तुम्ही आज सुरुवात कराल तर तुम्हाला उद्या सोनू शर्मा सरांना लाईव्ह भेटायचा मौका मिळेल आणि त्यांच्याकडनं बिझनेस कसा करायचा हे शिकायला मौका मिळेल. मित्रांनो, मी ज्या दिवशी सुरुवात केली होती या बिझनेसची, तुम्हाला लास्ट 3 महिन्यांची इन्कम इथे दिसते. जिथे तुम्हाला लास्ट 3 महिन्यांची इन्कम आहे आणि त्याच्यामध्ये जर लास्ट अजून 2 महिने ऍड केले तर लास्ट 5 महिन्यांची इन्कम अप्रॉक्सिमेटली 20 लाख रुपयांपर्यंत जाते.
20 लाख रुपीज. येस, तुम्ही राईट ऐकलंय. आणि तुम्ही आमच्या कुठल्याही असोसिएटला, कुठल्याही डिस्ट्रीब्युटरला फक्त एवढं सांगा सर स्टेटमेंट पाहिजे. आमची टीम तुम्हाला प्रत्येक रुपयांचं स्टेटमेंट देईल. जेवढ्याही लोकांचं तुम्हाला मी नाव सांगतोय, तुम्ही नाव, माणसाचा चेहरा लक्षात ठेवा. त्या व्यक्तीचं जे स्टेटमेंट आहे तुम्ही कुठल्याही माझ्या डिस्ट्रीब्युटरकडनं मागवून घेऊ शकता. कुठल्याही माझ्या डिस्ट्रीब्युटरकडनं मागवून घेऊ शकता. तो तुम्हाला स्टेटमेंटसह सगळ्या गोष्टी देईल. मित्रांनो, ज्या गाडीबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं, ही गाडी मी वयाच्या 23व्या वर्षी गिफ्ट केली माझ्या स्वतःला. मी पुढे घेऊन जातो तुम्हाला. अनिकेत गडाख जी आहे, ज्यांची लास्ट 3 महिन्यांची इन्कम 3,34,000 होती, त्याच्यात जर लास्ट 2 महिने ऍड केले अजून, तर त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 7 लाख रुपयांची मागच्या 5 महिन्याची इन्कम आहे. 7 लाख रुपीज. 20 वर्षांचा मुलगा आहे, नाशिकवरनं बिलॉंग करतोय आणि 7 लाख रुपयांची इन्कम आहे मागच्या 5 महिन्यांची. अक्षय कुमार अग्रवाल युपी वरनं बिलॉंग करतात, 1,10,000ची इन्कम आहे. त्याच्याबरोबर कार्तिक साकलाजी लास्ट 3 महिन्यांची इन्कम 3,47,000. जळगाव सिटी मधनं बिलॉंग करतात. महाराष्ट्रात एक छोटीशी सिटी येते जळगाव, तिथून बिलॉंग करतात. कार्तिक साकला लास्ट 3 महिन्याची इन्कम 3,47,000 रुपये. त्याच्याबरोबर शुभम जैन 85,000 रुपये दिल्लीवरनं बिलॉंग करतात. शुभम देशमुख जी, ज्यांनी तुम्हाला या प्रेझेंटेशनच्या स्टार्टिंगला भेटले, बीड मधनं, परळी एकाच्या छोट्याच्या तालुक्यातनं बिलॉंग करतात. आज 78,000 रुपयाची इन्कम घेत आहे. इथे तुम्हाला अखिलेश गुप्ता रांचीवरनं बिलॉंग करताय. कृष्णा खिल्लारी अहमदनगर सिटीतनं बिलॉंग करताय, नगर मधनं बिलॉंग करताय. 60,000 रुपयाचा पेआउट आहे. मला वाटतं मागच्या महिन्याचा 65,000 रुपयांचा पेआउट आहे. मागच्या 3 महिन्यांमध्ये 1,80,000 रुपये त्यांना पोहोचलेत. राईट. असे खूप सगळे लोक. राम महाजन जे आहेत, जे नाशिकवरनं बिलॉंग करतात, 74,000 रुपयांचा इन्कम आहे 4 महिन्यांचा. त्याच्याबरोबर आहे अजिंक्य हजारे जी, आमच्या टीमचे सगळ्यात कमी वयाचे कार अचिव्हर आहेत. स्वतःसाठी कार परचेस केली आहे. 7.5 लाख रुपयांची कार चालवतात. वय वर्ष 20 आहे. इन्कम आहे 51,959 रुपये. अजित चव्हाण के जी, 75,000 रुपयांची इन्कम आहे. टाटा टियागो कार बुक केलेली आहे. आणि ज्यांनी आपल्या सगळ्यांचं बनवलं, मिस्टर सोनू शर्मा सर, आज जर त्यांच्याबद्दल बोलायला गेलो तर त्यांनी येस क्लास कार घेतली या बिझनेस मधनं. येस क्लासची प्राइस अप्रॉक्सिमेटली 1.5 ते 2.25 करोड रुपये आहे. येस मित्रांनो, तुम्ही राईट ऐकले. मर्सिडीज येस क्लास कार चालवतात मिस्टर सोनू शर्मा सर. तुमच्यापैकी भरपूर सगळ्या लोकांनी असताना युट्यूबवरती आणि वेगवेगळ्या ठिकाणी बघितलं असेल. करायचं काय, तुमच्या ज्या मित्रांनी तुम्हाला इथं बोलवलंय त्याला तुमचा गव्हर्नमेंट आयडी प्रूफ पाठवायचा, ईमेल आयडी पाठवायचा, आणि त्याच्याच बरोबर त्याच्यासोबत या बिझनेसला सुरुवात करायची आहे. तुमच्या घरासाठी तुम्हाला 3 ते 5,000 रुपयांच्या दरम्यानचं कुठलंही प्रोडक्ट तुम्ही परचेस करू शकतात आणि या बिझनेसला सुरुवात करू शकता. त्याच्याबरोबर करायचं काय, त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सुरुवात कराल, अंडरस्टँड द सिस्टम, लर्निंग, अप्लाय द सिस्टम अँड टीच. पहिल्यांदा शिका, नंतर तुम्ही शिकल्यानंतर त्याला अप्लाय करा आणि परत शिकवा. एवढाच बिझनेसचा कॉन्सेप्ट आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टी कराल तर तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होतील. जर तुम्हाला याच्यानंतरही कुठला डाऊट असेल तर मित्रांनो, मी तुम्हाला इन्व्हाइट करतो माझ्या इंस्टाग्राम आयडी वरती, किरण गडाख ऑफिशियल वरती, जिथं तुम्ही जाऊन मला फॉलो करू शकता किरण गडाख ऑफिशियल वरती. किंवा युट्यूब चॅनल आहे आमचा सक्सेस विथ TSS ला, तुम्ही तिथेही जाऊन सबस्क्राईब करू शकता. माझी टीम तुम्हाला चॅट मध्ये लिंक टाकून देईल, जिथून तुम्हाला ह्या बिझनेस अपॉर्च्युनिटीच्या सोबत लर्निंग ऍज वेल एज या बिझनेसला कसं करायचं सगळ्या गोष्टी कळतील. मी तुम्हाला काही लोकांना फिजिकली भेटू इच्छितो, ज्या लोकांनी काही दिवसांपूर्वी या बिझनेसची सुरुवात केली होती आणि आज ते लोक आमच्या सोबत या बिझनेसला बिल्ड करताय. येस, आमच्या सोबत या बिझनेसला बिल्ड करताय. मी अशा काही लोकांना तुम्हाला भेटू इच्छितो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले व्यक्तिमत्व आहे जे अनिकेत गडाख जी आहेत, ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं मागच्या 4 महिन्यांची इन्कम त्यांची मोर दॅन सर 7 लाख रुपीज आहे 5 महिन्यांची इन्कम. आणि तुम्हाला सगळ्यांच्या एक्साइटमेंट मध्ये तुम्हाला मी बोलवू इच्छितो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, वयाच्या 20व्या वर्षी 11 जुलैला पहिला व्यक्ती बनेल जो स्वतःसाठी मर्सिडीज C क्लास बुक करणार आहे. मित्रांनो, तुम्ही नक्की ऐकलंय आणि मी परत एकदा सांगितलं, हम फेकेंगे और आप झेलेंगे ऐसा नहीं होना चाहिए. महाराष्ट्रीयन लोक आहोत आणि मराठी लोक आहोत. जी पण गोष्ट तुम्हाला सांगितली जाईल ती ऑथेंटिफाईड चेक करू शकता. राईट. ओव्हर टू अनिकेत जी, आणि थँक्यू सो मच. येस सर, धन्यवाद. मित्रांनो, सांगायला आवडेल, नाव माझं अनिकेत, बेसिकली नाशिक महाराष्ट्रामधून बिलॉंग करतो आणि आज जवळजवळ 15 महिन्यापूर्वी या बिझनेसला करायला सुरुवात केली होती. जसं की खूप साऱ्या लोकांनी आज प्रेझेंटेशन बघितलं वेस्टीजचं, वेस्टीज बद्दल माहिती घेतली, त्याच पद्धतीची वेस्टीजची माहिती मला माझ्या एका मित्राने आज 15 महिन्यापूर्वी दिली होती. ज्यावेळेस मी या कन्सेप्टला बघत होतो, ज्यावेळेस मी या बिझनेसला बघत होतो, या बिझनेसमधून मला जास्त गोष्टी क्लिअर आउट नव्हत्या झाल्या. मला 2-4 छोट्याशा गोष्टी कळाली होती. सगळ्यात पहिली गोष्ट अशी होती की ते जास्त काहीच नाही करायचं. आजपर्यंत आपण साध्या नॉर्मल दुकानामध्ये गेलो, आता त्या दुकानात न जाता आपल्या
आपल्याला वेस्टिजच्या दुकानामध्ये जायचंय, म्हणजे नॉर्मल दुकानाऐवजी वेस्टिजच्या दुकानामध्ये जायचं. वेस्टिजच्या दुकानातून तेल झालं, साबण झालं, शॅम्पू झालं, चायपत्ती, हेअर ऑइल, कॉस्मेटिक सारखे प्रोडक्टला परचेस करायचं आणि त्याच्यानंतर ट्रेनिंग घ्यायची, या एज्युकेशन सिस्टम मध्ये यायचं आणि इथं बिझनेस करायचा. ही एक गोष्ट माझ्या डोक्यात एकदम क्लिअर कट झाली होती. सो मी काय केलं, माझं आधार कार्ड, ईमेल आयडी, मोबाईल नंबर पाठवला, माझं आयडी रजिस्ट्रेशन केला. आयडी रजिस्ट्रेशन केल्यानंतर 3,000 रुपयाचं सामान स्वतःच्या घरासाठी, स्वतःच्या घरातल्या वस्तू मी परचेस केल्या आणि बिझनेसला करायला सुरुवात केली. बट त्याचा फायदा मला असा झाला की माझी पहिल्या महिन्याची इन्कम 1,300 रुपये बनली, माझी दुसऱ्या महिन्याची इन्कम 2,290 रुपये बनली, माझ्या तिसऱ्या महिन्याची इन्कम 10,800 रुपये बनली. बस ऑगस्ट 2020 पासून मी या बिझनेस मधून 1,00,000 रुपयाची कॉन्स्टंट इन्कम जनरेट करतोय. माझी एप्रिल महिन्याची इन्कम 1,33,000 रुपये होती. माझी मे महिन्याची इन्कम 1,90,000 रुपयापर्यंत टच केलेली आहे. टोटल 15 महिन्यांची टोटल अर्निंग 21 ते 22 लाख रुपयापर्यंत गेलेली आहे. सांगायचा उद्देश एवढाच आहे की आज वयाच्या 20व्या वर्षी जर मार्केटमध्ये गेलो तर कोणी मला 5, 10, 15,000 रुपयाचा जॉब पण नाही देणार. बट आज या बिझनेसमध्ये एवढं पोटेन्शियल आहे की तुम्ही वयाच्या 16व्या, 17व्या, 18व्या, 19व्या वर्षी जरी या बिझनेसमध्ये येतात, सिस्टमला फॉलो करतात, एज्युकेशन घेतात, बिझनेसला शिकतात, सर्व गोष्टी प्रॉपर पद्धतीने करतात, हा बिझनेस तुम्हाला 10 ते 20,000 रुपये पर मंथची अर्निंग इथून देऊ शकतो. आणि याच बिझनेसमधून स्वतःसाठी आयफोन परचेस केलेला आहे आणि त्यासोबत स्वतःसाठी 8 लाख रुपयाची ऑलरेडी एक कार मी परचेस करून बसलेलो आहे. आणि येत्या 11 जुलैला स्वतःसाठी 55 लाख रुपयाची लाल कलरची मर्सिडीज सी क्लास मी बुक करायला चाललेलो आहे. सो सांगायचा उद्देश एवढाच आहे की आज मी माझ्या आयुष्यामध्ये जे पण काय आहे फक्त आणि फक्त एका डिसिजनमुळे आहे. मी डिसिजन घेतलं म्हणून मी माझ्या आयुष्यात काहीतरी करू शकलो. जर उद्या जाऊन तुम्ही डिसिजन घेता किंवा आज आत्ता तुम्ही डिसिजन घेता तर तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही करू शकतात. सो डिसिजन घ्या आणि बिझनेसला करायला सुरुवात करा. थँक्यू सो मच किरण सर अँड ओव्हर टू यू. थँक्यू सो मच अनिकेतजी. काही लोकांना अचंबित करणारी गोष्ट आहे, वय वर्ष 20, महिन्याची इन्कम 1.25 लाख रुपये, 2 लाख रुपये आहे आणि नाशिक सारख्या छोट्याशा सिटी मधनं बिलॉंग करतोय. एज्युकेशन करता करता बिझनेसला सुरुवात केली आणि आज बिझनेस करता करता ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मोर दॅन 25,000 लोकांचं नेटवर्क क्रिएट केलंय. मोर दॅन 25,000 लोकांचं नेटवर्क क्रिएट केलंय आणि स्वतःसाठी ऑलरेडी 9 लाख रुपयांची गाडी बुक ऑलरेडी चालवतोय आणि 45 लाख रुपयांची गाडी आपल्या स्वतःसाठी 11 जुलैला बुक करतोय. मला एकच गोष्ट कळते, जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला अशा गोष्टी नसतील बघितल्या तर 100% तुम्ही, मला एक गोष्ट माझे आई वडिलांनी नेहमी सांगितली, किरण ज्यावेळेस तुझी वेळ चांगली चालू नसेल ना तर तू अशा लोकांसोबत राहा ज्यांचा वेळ चांगला चालू आहे. वेळेनुसार तुझा वेळ पण चांगला चालायला सुरुवात होईल. आणि मला एक गोष्ट क्लिअर झाली होती आणि मला त्या दिवशी कळालं की मी सोनू शर्मा सरांसोबत राहील. येणाऱ्या दिवसांमध्ये माझ्यासोबत भरपूर सगळ्या गोष्टी होतील. मी तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीला भेटवतोय, शुभम देशमुख जी. एक असं व्यक्तिमत्व ज्यांच्या आई वडिलांचं जे सावट आहे, वडिलांची जी छत्री छाया आहे ती वयाच्या खूप कमी वयामध्येच आपल्या जीवनातनं संपली आणि त्या मुलाने आपल्या पूर्ण खानदानाची रिस्पॉन्सिबिलिटी घेत या बिझनेसला सुरुवात केली. मागच्या 15 महिन्यांपूर्वी लास्ट एका वर्षाची इन्कम मोर दॅन 8 ते 9 लाख रुपये आहे. तुम्हा सगळ्यांच्या एक्साइटमेंट मध्ये मी स्वागत करू इच्छितो शुभम देशमुख जी यांचं. शुभम जी, ओव्हर टू यू सर. आय एम जस्ट अनम्यूटिंग यू. ओके, त्यांचं इंटरनेट कनेक्शनचा इश्यू वाटतं. नो वरी. आपण नेक्स्ट पर्सनला भेटूया, अजित चव्हाण जी, ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं 20 वर्षांचं वय आहे, बगूर नाशिक सारख्या सिटीतनं बिलॉंग करतात. स्वतःसाठी टाटा टियागो कार बुक केली आहे, 75,000 रुपयांची मंथली इन्कमला एन्जॉय करताय. 20 वर्ष आहे आणि तुम्हा सगळ्यांच्या एक्साइटमेंट मध्ये स्वागत करतो अजित चव्हाण जी यांचं. अजित जी, ओव्हर टू यू सर. येस, थँक्यू सो मच सर, मला इथे बोलण्याचा चान्स दिला सर. हा मित्रांनो, माझं नाव अजित चव्हाण के. बेसिकली मी पण नाशिक पासून बिलॉंग करतो आणि ज्या प्रेझेंटेशनला तुम्ही बघता एक्झॅक्टली 1 वर्षापूर्वी मला बघण्याचा चान्स भेटला. त्यावेळेस माझं फर्स्ट इयर बीएचं एज्युकेशन करत होतो. जसे प्रेझेंटेशन बघितलं खूप खुश झालो, बिकॉज लहानपणापासून मला फिरण्यासाठी खूप आवडायचं किंवा बिझनेसमॅन बनायचं होतं किंवा अशा व्यक्तींसोबत राहायचं, सक्सेसफुल लोकांसोबत राहायचं होतं. बट कुठं ना कुठं तशी ऑपॉर्च्युनिटी नव्हती, बट ती ऑपॉर्च्युनिटी मला इथून भेटली आणि तसं एक्साइटमेंट मध्ये त्याच एक्साइटमेंट मध्ये घरी गेलो आणि ते एक्साइटमेंट सांगितलं. बट ते म्हणतात काही ना काही चांगली गोष्ट होण्याचा आधी प्रॉब्लेम येतो. होऊ शकतो तुमच्यासोबत पण हा प्रॉब्लेम येईल, बिकॉज त्याच एक्साइटमेंट मध्ये मी जास्त काही नॉलेज न घेतात पप्पांना तर लगेच सांगितलं की मला बिझनेस स्टार्टअप करायचा आहे. आणि एक शेतकरी फॅमिली पासून बिलॉंग करताना एक छोट्याशा गावापासून, तुम्हाला पण माहिती की आपल्या घरचे कोण ना कुठे बिझनेस करायला त्यावेळेस मला परमिशन नाही दिली, बस एज्युकेशन कर. बट मला माहिती माझं एज्युकेशन करतोय तर पुढचे 3 वर्ष बस एज्युकेशन जरी करता आलं तर जास्त काही गॅरंटी नाही खूप काही होईल, कारण की माझं बीएचं एज्युकेशन करत होतो आणि गोष्टी तो खूप काही करायच्या होत्या, बिकॉज लहानपणापासून बघत होतो कुठं ना कुठं पैशाचा प्रॉब्लेम घरी ते करत होतो. याच्यासाठी काहीतरी सोल्युशन पाहिजे म्हणून मी काहीतरी बाहेरून मित्रांकडून अरेंज केले. घरचे नाही म्हणत होते बट तरी बाहेरून मित्रांकडून अरेंज केले मित्रांनो. बट त्याचा परिणाम आज झाला की 1 वर्षापूर्वी म्हणजे जिथे करिअरचं टेन्शन होतं, काही आयुष्यामध्ये कुठे काही होईल का नाही याची गॅरंटी नव्हती. बट आज एक सेकंड इयर बीएचं एज्युकेशन करतो आणि महिन्याची 75,000 रुपये इन्कम पर्यंत पोहोचलोय. आता खूप आनंद होतो की आज
फक्त एक सेल्फ डिपेंडंट स्टुडंटच नाही, तो स्वतःसाठी म्हणजे ड्रीम्स पण आज पूर्ण कम्प्लीट करायला चान्स भेटतो इथून या इंडस्ट्रीमधून. जिथं मी 93,000 स्वतःसाठी लॅपटॉप घेतलेले Appleचं आणि त्याच्यासोबत 7.5 लाख रुपयाची टाटा टियागो कार पण बुक केली, जिची डिलिव्हरी येणाऱ्या दिवसामध्ये होती. लाईफला एन्जॉय करण्याचा चान्स भेटलेला आहे. 2दा गोवा ट्रिप पण झालेली, विमानामध्ये पण बसून खूप साऱ्या गोष्टी इथून पॉसिबल झालेल्या या इंडस्ट्रीमुळं. आणि बस तुम्हाला पण एकच म्हणाल की तुम्ही पण जर डिसिजन घेतला, ज्या गोष्टी माझ्यासोबत पॉसिबल झाल्या, तुमच्यासोबत पण 100% होऊ शकतो. सो थँक्यू सो मच किरण सर, कीप ब्लेसिंग सर. ओव्हर टू यू सर. थँक्यू सो मच अजितजी. आणि मित्रांनो, जाता जाता एकच गोष्ट सांगेल की इथून गेल्यानंतर ना फुटबॉल नका बनू. फुटबॉल आपल्याकडे मराठी लोकांची एक खूप चांगली गोष्ट आहे, ज्यात जो इंजिनियर नाही ना त्याच्याकडनं इंजिनियरची सल्ला घेणार. आपल्या घरात जाणार, दादा मावशी आत्या नाना चुलते काका भाऊ बसलेले असतील. दादा, नवीन बिझनेस करायचा आहे. ज्या बिचाऱ्याने जिंदगीमध्ये कधीच बिझनेस नाही केला, तुम्ही त्याला जाऊन विचारताय की दादा बिझनेस करायचा आहे, तुम्हाला काय आन्सर मिळेल? फालतू गोष्टींमध्ये पडू नका. जे कामासाठी गेलात ते काम करा. मलाही सेम रिप्लाय मिळाला होता काही वर्षांपूर्वी. बट मला एकच गोष्ट कळाली कि मैं उनके साथ रहूंगा जिनके साथ में मैं रह रहा हूं, तो मैं वैसा ही बनूंगा जसं मैं बन. जेव्हा मी त्यांच्या सोबत राहील, ज्यांच्या सोबत मी राहतोय, तर मी तसाच बनेल जसा मी बनतोय. मला एकच गोष्ट क्लिअर झाली. मी 2 गोष्टी लक्षात ठेवा, इथून गेल्यानंतर फुकटचा सल्ला देणारे खूप भेटतील. अरे असं काही गोष्टी नसतात रे, आमचे उन्हाने सफेद झाले का, त्यांच्यापेक्षा जास्त तुझं जेवढं वय आहे तेवढ्या मी कंपन्या पाहिल्या. एकच गोष्ट विचार करायची, ज्याने लई कंपन्या बघितल्या त्याला म्हणायचं अकाउंट बॅलन्स दाखवतो. खूप सिंपल. जो म्हटला लई कंपन्या बघितल्या त्याला म्हणा अकाउंट बॅलन्स दाखवतो का. मला एकच गोष्ट क्लिअर समजते की जर एखादा व्यक्ती म्हणत असेल हा रस्ता शिर्डीला जात नाही, तर त्याला शिर्डीला जाणारा रस्ता माहिती पाहिजे. जर एखादा म्हणतोय की ही गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे, त्याचं ओपिनियन देतोय, तर त्याला जर ही गोष्ट वाईट आहे तर चांगली रस्ता माहिती पाहिजे आणि तो त्या रस्त्याने त्या ठिकाणी पोहोचलेला पाहिजे. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची मित्रांनो, इथून गेल्यानंतर फुटबॉल नका बनवू आणि अशा लोकांकडनं सल्ला नका घेऊ ज्यांनी स्वतःच्या लाईफमध्ये काही नाही केलं. मला एकच गोष्ट क्लिअर होती, मी 19 वर्षांचा होतो, मी पहिला बिझनेस सुरू करत होतो आणि ज्यावेळेस मी पहिला बिझनेस सुरू करत होतो, माझे वडील मला नाही म्हणत होते. विथ द रिस्पेक्ट अँड रिगार्ड, माझ्या आई वडिलांचा रिस्पेक्ट करून मी तुम्हाला सांगतो, बट मी एकच गोष्ट मला स्वतःला विचारली, का मला ती जिंदगी जगायची की जी माझ्या आई वडिलांनी जगली? आतमधनं नाही आन्सर आला. आणि मग मला एक गोष्ट कळाली, ज्या टीचर सारखं बनायचं नाही त्याच्याकडनं एज्युकेशन घेऊन फायदा नाही. आणि मी त्या दिवशी डिसिजन घेतलं की नाही किरण, काहीतरी नवं करावं लागेल. आणि त्या दिवशी मी डिसाईड केलं. माझ्या लाईफमध्ये खूप सगळ्या गोष्टी चेंज झाल्या जस्ट बिकॉज ऑफ वन डिसिजन. मी तेही तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकतो, तुम्ही आज एका डिसिजन पासून दूर आहात फक्त तुमच्या लाईफला बदलण्यासाठी. मागितलं काय? 2 एकर जमीन. हॅलो, काय मागितलं तुमच्याकडनं? 10 लाख रुपये पाठवून द्या असं? तुमच्या घरातलं जे सामान तुम्ही दुसऱ्या शॉपमधनं घेत होतात ते आजपर्यंत सलमान खान, शाहरुख खान, करीना कपूर आणि कटरीना कैफच्या भरोशावरती की मेरे सुंदरता का राज बस इतने का साबुन, 10 रुपये में घर पे लाओ, हफ्ते में निखार पाओ, अशा खूप सगळ्या गोष्टी घेतल्यात तुम्ही आणि ते लोक अमीर बनलेत. तुमचा एक मित्र तुमच्याकडे येऊन तुम्हाला सांगतोय की दादा मी एक नवीन बिझनेस सुरू करतोय, तुझ्या सपोर्टची अपेक्षा आहे. काय मागितलं तुमच्याकडनं त्याने? 3,000 रुपयांचं सामान, जे तुम्ही आतापर्यंत कुठल्या तरी वेगळ्या शॉपमधनं घेत होते. तेच सामान तुम्हाला फक्त इथून घ्यायचं. चहापत्ती तुम्ही कुठून तरी घेतच होते ना, साबण तुम्ही कुठून तरी घेतच होते, शॅम्पू कुठून तरी घेतच होते. तुमच्या मित्राच्या भरोशावरती तुम्ही ते 3-4 हजार रुपयांचं सामान जे कुठेतरी तुम्ही वेगळीकडनं घेत होते, तेच सामान तुम्ही आज चांगल्या क्वालिटीचं त्याच्याबरोबर ऑफर सोबत तुम्हाला इथं देतोय. मला एकच गोष्ट कळत, आज तुमच्याकडे मौका आहे तुमचा एक नवीन बिझनेस सुरू करायचा. माझ्याकडे 15 महिन्यापूर्वी आलता आणि मला एकच गोष्ट कळते मित्रांनो, 15 महिन्यांपूर्वी आलेला बिझनेस माझ्या लाईफमध्ये नाही, तर माझ्यासोबत 30 लोक असे आहेत जे महिन्याला 25,000पेक्षा जास्त पैसे कमवतात. हॅलो, महिन्याला 25,000पेक्षा जास्त पैसे कमवतात. 10,000पेक्षा जास्त पैसे कमवणारे 70 लोक आहेत. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोण्याकोपऱ्यात आपण आहोत. मी नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती, नागपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर प्रत्येक ठिकाणी आपण आहोत. लॉकडाऊन संपण्याची वेळ आहे. महाराष्ट्रामध्ये आमची टीम 15,000पेक्षा जास्त लोकांची आहे. महाराष्ट्रामध्ये 15,000पेक्षा जास्त लोकांची आहे. आणि मला एकच गोष्ट कळते, ज्या दिवशी लॉकडाऊन संपेल ना सर, तर त्या दिवशीचा इंतजार राहील की ज्या दिवशी 1-1, 2-2 हजार, 3-3 हजार लोकांचे मोठे मोठे सेमिनार होतील आणि सोनू शर्मा सर स्टेजवरती असतील. वी आर वेटिंग फॉर दॅट डे. मित्रांनो, आज ज्या गाड्यांची नावं तुम्हाला सांगतोय, आज तुम्हाला दाखवू तर शकत नाहीये, बट आज ज्या दिवशी असेच वेबिनार मोठ्या मोठ्या सिटीमध्ये होतील त्या दिवशी तुम्हालाही तो नजारा बघायला मिळेल. एकच गोष्ट सांगेल जाताना,
आजपर्यंत खूप सगळ्या लोकांना सपोर्ट केला, तुमच्या लोकांना सपोर्ट करा आणि तुमचं काही जमीन विकून किंवा घर विकून सपोर्ट नाही करायचा, एकच गोष्ट करून सपोर्ट करायचा, शॉप चेंज करून. मला एकच गोष्ट कळते, जर मी 19व्या वर्षात सुरुवात करून जर 26व्या वर्षांपर्यंत ते सगळे ड्रीम्स अचीव करू शकतो, तुमच्यातला प्रत्येक व्यक्ती करू शकतो. कारण गरिबी आपल्या 5वीला पुजलेली असते असं आपण म्हटलेलं आहे, असं आपण ऐकलेलं आहे, असं आपण सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आपल्या घरात सणवार जेवढे साजरे नाही केले जात त्याच्यापेक्षा जास्त भांडणं साजरे केले जातात. त्याच्यापेक्षा जास्त भांडणं साजरे केले जातात. घरातली प्रत्येक गोष्ट ज्या वेळेस भांडण होतं ना, 99.99% रिझन पैसा असतं. बट आपण आहे ना दगड असतो, दगड मराठी लोक, त्यांना काही वाईट वाटत अजिबात. ते आजच्या मीटिंगला पण कीर्तनासारखं ऐकणार, 4 लोकांना जाऊन सांगणार, वा काय बोलला तो पोरगा, मजा आली. अरे दादा, मजा येण्यासाठी नव्हतं बोलत, तुझ्या लाईफ मध्ये काहीतरी बदलाव आणण्यासाठी बोलत होतो. मजा येण्यासाठी नाही. मजा येण्यासाठी जाऊन तू चला हवा येऊ द्या बघ, तुला मजा येईल. मित्रांनो, तुमच्या लाईफ मध्ये एक स्वप्न दाखवण्याची कला तुम्हाला इथून बघत होतो. मी ज्यावेळेस सुरुवात केली होती त्या दिवशी माझ्याकडे, मला आजही आठवतो, तेवढे पैसे नव्हते. संगमनेर बस स्टॉपला ॲलोवेरा ज्यूस विकलेला माणूस मी. आपल्या गावामध्ये रेग्युलर बस जात नाही. गडाख पारेगाव म्हणून छोटंसं गाव आहे, गावाची लोकसंख्या 2000 लोकांची आहे. आठवड्यातनं मला वाटतं काही दिवसातनं 2 बस जात असतील. आणि त्या ठिकाणवरनं बिझनेसला सुरुवात करून जर आज पुण्यातल्या एका चांगल्या प्रिशियस सोसायटीमध्ये राहतोय, 40 लाख रुपयांची गाडी चालवतोय आणि आज पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये लास्ट महिन्याचं जे टर्नओव्हर आहे ते 2.25 करोड रुपयांचं आहे. एकच गोष्ट सांगेल, तुमच्या साथची अपेक्षा आहे. मला जास्त गोष्टी बोलायच्या नाहीयेत, फक्त एकच सांगेल, तुमच्या साथची अपेक्षा आहे. आणि एक जर साथ द्याल तर एकच गोष्ट सांगेल, जसं मराठी लोकांच्या स्टाईलमध्ये सांगतो तुम्हाला, क्षितिजा पलीकडे बघण्याची इच्छा असेल ना तर क्षितिज सुद्धा गाठता येते आणि रक्तातच धमक असेल तर जग सुद्धा जिंकता येते. तुम्ही आणि मी मिळून एक नवीन जंग तुमच्या फायनान्शियल फ्रीडम सोबत, स्वप्नांसोबत सुरू करूया. मी आणि माझी पूर्ण टीम सोनू शर्मा तुमच्या सोबत आहे. मिळून त्या